वेलकम टू स्वाध्याय ई लर्निंग प्लॅटफॉर्म. स्वाध्याय ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जो आपला कायदे सिरीजमधला पुढचा कायदा बघणार आहोत त्याचं नाव आहे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 व नियम 1995. ठीक आहे, तर आता आपण हे बघणार आहोत. हे तुमच्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे ॲट्रॉसिटीज ॲक्ट. ठीक आहे, तर याला दोन कॉलममध्ये डिवाइड करून दिलेलं आहे सिलेबसमध्ये. एक तुम्हाला सांगितलेलं आहे की अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 आणि दुसऱ्या ठिकाणी त्याच्याच खाली तुम्हाला सिलेबसमध्ये जर तुम्ही बघितलं तर असं पण दिलेलं आहे की अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध नियम 1995. ठीक आहे, तर हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्या म्हणजे एकावर दुसऱ्या अवलंबून आहे अशाच गोष्टी आहेत. याच्यामधला बेसिक फरक काय असतो तो अधिनियम व नियम याच्यामधला जो फरक असतो तो मी आपल्या इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये चांगल्या रीतीने समजून सांगितलेलं आहे की अधिनियम म्हणजे नक्की काय असतं व नियम म्हणजे काय असतं. अधिनियमला इंग्लिशमध्ये ॲक्ट म्हणतात आणि नियमला इंग्लिशमध्ये रूल म्हणतात. ठीक आहे, तर याचा फरक मी त्या ठिकाणी सांगितलेला होता. तर तुम्ही जर हे माहिती केलेलं नसेल तर तुम्ही आधी आपलं इंट्रोडक्शनवालं लेक्चर बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही इथून पुढे आपली कायदे सिरीज कंटिन्यू करू शकता. ठीक आहे, आपण याच्या आधीही काही कायदे घेतलेले आणि याच्यानंतरही काही आपले कायदे शिल्लक आहे. साधारण 2-3 दिवसाच्या अंतराने व्हिडिओ टाकून लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये हे सगळं कंप्लीट करून देत आहोत. ठीक आहे, आपली ही सिरीज उपयुक्त आहे MPSCच्या सर्व मुख्य परीक्षांसाठी. राज्यसेवा मुख्य परीक्षा असो, PSI मुख्य परीक्षा असो, ASO मुख्य परीक्षा असो, ज्या ज्या ठिकाणी सिलेबसमध्ये हे कायदे दिलेले तर तुम्ही त्या ठिकाणी कंप्लीट करू शकता आपल्या सिरीजमधून. ठीक आहे, तर मग कुठलाही वेळ न घालवता सुरू करू आजचं काम. हे बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला ना एक लक्षात ठेवा की आता आपल्याला याच्यातनं नोट्स काढायचं आहे. तर दोन्ही गोष्टी माहिती पाहिजे आपल्याला. मराठीतनं सुद्धा नाव माहिती पाहिजे आणि इंग्लिशमधनं सुद्धा त्याला काय म्हणतात हे माहिती पाहिजे. ठीक आहे, तर SC/ST ॲट्रॉसिटीज ॲक्टला आहे ना मराठीमध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम असं म्हणतात. ठीक आहे, आणि त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात SC/ST प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट. ठीक आहे, SC म्हणजे काय तर शेड्यूल्ड कास्ट म्हणजेच अनुसूचित जाती, ST म्हणजे काय शेड्यूल्ड ट्राईब्स म्हणजेच अनुसूचित जमाती, आणि प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज म्हणजे ॲट्रॉसिटीज म्हणजे काय तर अत्याचार. ॲट्रॉसिटीजला मराठीमध्ये काय म्हणतात तर अत्याचार म्हणतात. ठीक आहे, प्रिव्हेन्शन म्हणजे काय प्रतिबंध करणे किंवा कमी करणे. ठीक आहे, किंवा प्रोटेक्शन करणे. तर मग याचं ते मिनिंग आहे. ठीक आहे, अत्याचार प्रतिबंध अधिनियम. ठीक आहे, ॲक्ट याला या ठिकाणी ॲक्टला मी अंडरलाईन केलेलं आहे ते याच्यासाठी कारण तुम्हाला तो फरक लक्षात राहावा की ॲक्ट आणि रूल्स वेगळे आहे. ॲक्ट जो आहे तो 1989चा आहे आणि रूल्स जे आहे ते 1995चे आहे. ठीक आहे, तर तुम्ही हे टायटल टाकून द्या. सगळ्यात पहिले तुम्ही एक लक्षात ठेवा SC म्हणजे नक्की काय, शेड्यूल कास्ट म्हणजे काय तर जे आपले दलित बांधव असतील ज्यांना आपण हरिजन म्हणतो. ठीक आहे, तर हे SC डेफिनेशनमध्ये येतात आणि STच्या डेफिनेशनमध्ये शेड्यूल्ड ट्राईब्समध्ये जे आपले आदिवासी वनवासी बांधव असतील तर ते शेड्यूल्ड ट्राईब्सच्या डेफिनेशनमध्ये येतात. ठीक आहे, तर हे त्यांच्यासाठी त्यांच्यावरती जे काही अत्याचार वगैरे होता तर याच्यापासून रोखण्यासाठी आणि असे गुन्हे करणाऱ्यांना कडक शासन होण्यासाठी हा एक कायदा सरकारने पारित केलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्येच आपण एक जो आपल्या कायदे सिरीजमध्ये प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट जो एक बघणार आहोत. ठीक आहे, त्याला मराठीमध्ये नागरी हक्क संरक्षण अधिनियम असं म्हणतात. तर तो सुद्धा आपण या सिरीजमध्ये बघणार आहोत. तर त्याचा उद्देश याच्यावरती सारखाच होता थोड्या फार प्रमाणामध्ये, पण तो कायदा बऱ्यापैकी सौम्य होता. ठीक आहे, त्याचं बेसिक ऑब्जेक्टिव्ह अस्पृश्यतेला समाप्त करणे होते आणि अस्पृश्यता पाळण्यावरून जे काही गुन्हे होतात त्यांच्यासाठी शिक्षा करणे हे त्याचं बेसिक ऑब्जेक्टिव्ह होतं. पण SC/ST ॲट्रॉसिटीज ॲक्ट हा त्याच्यापेक्षा थोडासा कठोर कायदा आहे. त्याच्यापेक्षा म्हणायचं काय तर सगळ्यात कठोर कायदा आहे. ठीक आहे, तर ॲट्रॉसिटीज ॲक्ट. तर मग हा मूळ याची गरज का पडली ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कारण नुसतं प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स असून उपयोग होत नव्हता. शासनाच्या असं लक्षात आलं की याच्याने काय अनुसूचित जाती जमातीवरील होणारे जे अत्याचार आहे अन्याय आहे ते काही कमी होत नाही आहे. मग त्यामुळे शासनाने त्या विचारातून हा ॲट्रॉसिटीज ॲक्ट 1989 साली पारित केलेला आहे. ठीक आहे, तर हे होतं याचं बॅकग्राऊंड. तुम्ही आपला तोही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघू शकता प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्टवाला. ठीक आहे, तो आणि हा तुम्ही जर एका मागे केले तर जास्त बेनिफिशियल राहणार आहे कारण ते थोडेसे मिळते जुळते आहे त्याच्यामुळे. ओके, आणि आपण इथे
अभ्यास करताना त्याच्यातले काही जे की पॉईंट्स आहे त्याच्यामधल्या सिमिलॅरिटीज आणि डिसिमिलॅरिटीज ते पण तसे अभ्यासणार आहोत. ठीक आहे, तर सुरू करूया. याच्यात तुम्हाला तारीख टाकायची इम्प्लिमेंटेशनची, एन्फोर्समेंटची, म्हणजे कधीपासून कायदा अंमलबजावणीला लागू झाला. ती आहे जानेवारी आहे 1989. ठीक आहे, सॉरी 1990 आहे. कायदा 1989चा आहे आणि तो अंमलात आलेला 1990 पासून. ठीक आहे, तर हा एक फरक तुम्ही इथे लक्षात ठेवा. ओके, ही डेट लिहून घ्या. नेक्स्ट पॉईंट आपल्याला काय नोट करायचा आहे तो म्हणजे ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे, उद्देश. आता प्रत्येक कायद्याचे आपण ऑब्जेक्टिव्ह इथून मागे लिहित आलो, इथून पुढे लिहिता येणार. ठीक आहे, तर बेसिक ब्रॉड ऑब्जेक्टिव्ह आपल्याला माहित पाहिजे कुठल्याही कायद्याचे. तर ॲट्रॉसिटीज ॲक्टचे काय होते बघा, अनुसूचित जाती जमातीवरती होणारे अत्याचार रोखणे. ठीक आहे, आता हा बेसिक आणि एकदम लक्षात येण्यासारखा ऑब्जेक्टिव्ह आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काही कन्फ्युजन होण्याचं कारण कोणालाच नसावं. त्यासाठी स्पेशल कोर्टाची स्थापना करणे. ठीक आहे, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, हा तुम्ही नोट डाऊन करा. ठीक आहे, स्पेशल कोर्ट, विशेष न्यायालयांची स्थापना. ठीक आहे, मदत आणि पुनर्वसनाची तरतूद. ठीक आहे, त्याच्यामध्ये रिहॅबिलिटेशनसाठी काहीतरी मदत देणे, आर्थिक मदत वगैरे, हे याची सुद्धा तरतूद या कायद्यामध्ये दिलेली आहे. ठीक आहे, तर 3 कोणते ऑब्जेक्टिव्ह आपल्याला लक्षात ठेवायचे. सगळ्यात पहिला अत्याचाराला प्रतिबंध करणे, दुसरा स्पेशल कोर्टची निर्मिती आणि तिसरी गोष्ट पुनर्वसन. ओके, हे 3 कीवर्ड्स तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये लक्षात ठेवायचे. ठीक आहे, हे तुम्ही कीवर्डच्या फॉर्ममध्ये जरी लिहून ठेवले तरी चालणार आहे. तुमच्या नोट्स तुमच्या भाषेत लिहून ठेवा, म्हणजे नंतर रिव्हिजन करताना तुम्हाला तेवढं जरी वाचलं तरी तुमचं बरंचसं कन्सेप्ट क्लिअर होऊन जाणार आहे. ओके, ठीक आहे. हे बघा, आता पुढे बघा काय की याच्यामध्ये एकूण किती प्रकरणं आपल्याला अभ्यासायचे. तर याच्यामध्ये एकूण 5 प्रकरणं आहेत आणि 23 सेक्शन्स आहे. ठीक आहे, म्हणजे 23 कलम आहे. ठीक आहे, सेक्शन्स आहे. तर टोटल किती आहे, 5 प्रकरण आणि 23 सेक्शन. ओके, तर हा फॅक्ट सुद्धा लक्षात ठेवा, कारण बऱ्याचशा कायद्यांमध्ये आयोगाने हे पण विचारलेलं आहे की किती प्रकरणं आणि किती सेक्शन्स असतात. तर प्रत्येक कायद्याचे तेवढे जरी लक्षात ठेवले तरी एखादा मार्क आपल्या त्या ठिकाणी फिक्स होऊ शकतो जर क्वेश्चन आला तर. ठीक आहे, मी तुम्हाला याच्या आधी सांगितले की आयोगाने जास्तीत जास्त करून कायद्यांच्या इम्प्लिमेंटेशनच्या डेट, कायदा कधीपासून अंमलबजावणीमध्ये आला त्या तारखा ह्या विचारलेल्या आहे. ठीक आहे, आणि त्याचसोबत कायद्याच्या किती सेक्शन्स आहे हे सुद्धा विचारतं. ठीक आहे, तर हे आपल्याला माहिती पाहिजे. नेक्स्ट हे बघा, आता प्रकरण 1. आता आपण चॅप्टर बाय चॅप्टर जाऊ. ठीक आहे, प्रकरण 1 मध्ये काय आहे, चॅप्टर 1 मध्ये आता बघा कुठल्याही कायद्याचं हे कॉमनच आहे. ठीक आहे, 1 आणि 2 नंबरचं सेक्शन हे कॉमन असतं. ठीक आहे, पहिलं सेक्शन काय आहे, नाव व व्याप्ती. ठीक आहे, नाव आणि त्याची व्याप्ती कुठपर्यंत आहे. कायद्याचं नाव काय आहे, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989. ठीक आहे, हे कायद्याचं नाव आहे. हे तुम्ही लिहिलं नाही तरी चालेल, इथे असं करून घ्या. ठीक आहे, म्हणजे तुमचं लक्षात राहील की कायद्याचं नावावरती आपण दिलेलं आहे तेच आहे. त्याच्यानंतर व्याप्ती, हा पॉईंट तुम्हाला नोट करायचा आहे, जम्मू काश्मीरला लागू नाही. ठीक आहे, म्हणजे जेव्हा हा कायदा लागू करण्यात आला होता 1989ला तेव्हा तो जम्मू काश्मीरला लागू नव्हता. पण आजच्या घडीला विचार केला तर हा संपूर्ण भारतभर लागू आहे. ठीक आहे, कारण का तर बघा, आपण 370 जे आर्टिकल होतं आपल्या कॉन्स्टिट्यूशन मधलं त्याची पावर आपण काढून टाकलेली आहे. ठीक आहे, ऑगस्ट 2019 मध्ये हा बदल करण्यात आलेला आहे, त्याच्यासाठी बिल पास करण्यात आलं आणि 370 ची पावर काढून टाकली. मग त्याच्यामुळे आजच्या घडीला भारतातले सगळे कायदे जम्मू काश्मीरला लागू आहे. जम्मू काश्मीर हे भारतातल्या इतर केंद्रशासित प्रदेश किंवा राज्यांसारखंच त्याचा दर्जा आहे. ठीक आहे, त्याचा विशेष दर्जा आता राहिलेला नाही. त्याच्यामुळे आजपासून म्हणजे ऑगस्ट 2019 पासून हा कायदा जम्मू काश्मीरला सुद्धा लागू आहे. ठीक आहे, तर हा फॅक्ट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता बघा, इथे तुम्ही ना प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्सला आठवून बघा. ठीक आहे, आता जो आपण पुढे घेणार आहोत की तुम्ही याच्यानंतर तो व्हिडिओ करालच, तर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्समध्ये आपण काय की तो कायदा सुरुवातीपासूनच संपूर्ण भारतभर लागू होता. ठीक आहे, तो कायदा सुरुवातीपासूनच संपूर्ण भारतभर लागू होता. पण जो ॲट्रॉसिटीज ॲक्ट आहे तो सुरुवातीला जम्मू काश्मीरला लागू नव्हता, तर तो 2019 नंतर जम्मू काश्मीरला लागू झालेला आहे. ठीक आहे, हा या 2 कायद्यांमधला बेसिक फरक आहे. ठीक आहे, तो तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आता बघा सेक्शन 2(1) मध्ये काय दिलेलं आहे, व्याख्या म्हणजेच परिभाषा म्हणजेच डेफिनेशन्स. ठीक आहे, मग आता काय डेफिनेशन्स आपल्याला दिलेले आहे त्या ABCDE करून दिलेले आहे, आपण तशाच लक्षात ठेवणार. ठीक आहे, 2(1)च्या A मध्ये काय आहे, अत्याचारची डेफिनेशन आहे. ॲट्रॉसिटी म्हणजे नक्की काय. ठीक आहे, ॲट्रॉसिटी म्हणजे नक्की काय, तर त्याच्यात त्यांनी काय म्हटलंय, अत्याचार म्हणजे सेक्शन 3 मधील गुन्हे. ठीक आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही असं जास्त लाईन लिहून घ्या की अत्याचार म्हणजे काय, तर अत्याचार म्हणजे सेक्शन 3 मधले गुन्हे.
बघा आता सेक्शन 3 म्हणजे काय, आता हे आपण सेक्शन 1 बघितलं, हे सेक्शन 2 बघितलं, याच्या पुढे आपलं सेक्शन 3 येणार आहे. ठीक आहे, याच्यात जितके जे काही गुन्हे दिलेले ते सगळ्यांना त्यांनी अत्याचार म्हटलेले आहे. ठीक आहे, म्हणजे त्यांनी इथे रिपीट नाही करत बसलेले की अत्याचार म्हणजे नक्की काय, तर त्यांनी सरसकट सांगितलं की सेक्शन 3 मध्ये जेवढे पण काही गुन्हे येतील ते सगळे अत्याचाराच्या व्याख्येत येतील. ओके, नेक्स्ट कोड. आता कोड म्हणजे काय, बऱ्याच ठिकाणी ना कायद्यामध्ये कोडचा उल्लेख आहे, तर तो CRPCचा उल्लेख आहे, क्रिमिनल प्रोसिजर कोड. क्रिमिनल प्रोसिजर कोड. ठीक आहे, तर कोड म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, याच्यानंतर 2C मध्ये काय, सी मध्ये दिले अनुसूचित जाती व जमाती. ठीक आहे, अनुसूचित जाती व जमाती कुठे आहेत, तर ते दिलेले आहे. मग ते काय दिलेलं आहे की कलम 366 मध्ये. ठीक आहे, कलम 366 मध्ये यांची डेफिनेशन दिलेली आहे संविधानाच्या. ठीक आहे, संविधानाच्या कलम 366 मध्ये यांची डेफिनेशन आहे, तर तेही तुम्ही लक्षात ठेवा की अनुसूचित जाती जमाती म्हणजे कोण, तर संविधानातले कलम 366 म्हणजे आर्टिकल 366 मध्ये जे काही दिलेले आहे त्या लोकांना अनुसूचित जाती जमाती कायदा ट्रीट करतो. ओके, स्पेशल कोर्ट. आता कायद्यात बऱ्याच ठिकाणी ना स्पेशल कोर्टचा उल्लेख आहे, विशेष न्यायालयांचा उल्लेख आहे. तर विशेष न्यायालय म्हणजे कोण, तर सेशन कोर्टच दिलेले आहे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की फौजदारी प्रक्रियेतले जे गुन्हे असतात, म्हणजे की तर ते प्रत्येक ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी एक सेशन कोर्ट असतं. ठीक आहे, जिथे फौजदारी प्रक्रियेतले गुन्हे त्यांच्यावरती कामकाज चालतं. ठीक आहे, तर त्या सेशन कोर्टलाच स्पेशल कोर्ट म्हटलेलं आहे. ठीक आहे, सेशन कोर्ट म्हणजेच स्पेशल कोर्ट, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 2(1)E मध्ये काय दिलं, स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर. स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर, विशेष सरकारी वकील. तर विशेष सरकारी वकिलाची पण नेमणुकीची या ठिकाणी प्रोव्हिजन आहे. ठीक आहे, स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर. ओके, तर हे दिलेलं आहे 2E मध्ये. ओके, तर डेफिनेशन मध्ये जास्त काही नाही, आपल्याला ह्याच 5 लक्षात ठेवायच्या होत्या आणि त्या तुम्ही एकदम शॉर्टमध्ये लिहून घेतल्या आणि नंतर रिवाइज केल्या तरी 2-3दा वाचल्यावर तुमचं हे लक्षात राहून. ओके, नेक्स्ट बघू. ठीक आहे, आता नेक्स्ट बघूया काय, प्रकरण 2. ठीक आहे, आता प्रकरण 2 मध्ये दिले अपराध. मग आता अपराध म्हणजे नक्की काय आहे, तर हे प्रकरण 2 मध्ये दिले. ओके, प्रकरण 2 मध्ये अपराध आहे. मग आता त्याच्यातलं सेक्शन 3(1). ठीक आहे, 3(1) मध्ये काय आहे, गुन्हे दिलेले. बरोबर, इकडे आपण जे बघितलं अत्याचार म्हणजे सेक्शन 3 मधील गुन्हे, तर तेच इथे दिलेले 3 मध्ये. ठीक आहे, अनुसूचित जाती जमातीचा नसणाऱ्या व्यक्तीने खालील कृती केल्यास. ठीक आहे, आता बघा हा कीवर्ड खूप महत्वाचा आहे, नसणाऱ्या व्यक्तीने खालील कृती केल्यास. ठीक आहे, तरच ॲट्रॉसिटी ॲक्ट लागू होईल. म्हणजे एखादी व्यक्ती जी non-SC non-ST समाजाची आहे, तिने जर खालचे गुन्हे केले तरच तो ॲट्रॉसिटी ॲक्ट लागू होईल. ठीक आहे, आणि गुन्हे कोणावरती केले, जो SC ST आहे त्याच्यावरती केले. ठीक आहे, हा फरक लक्षात घ्या. म्हणजे आता हे सेम गुन्हे, हे जे खालचे जे गुन्हे दिलेले ते आपण वाचूच, पण हे सेम गुन्हे एखादा SC ST समाजातलाच व्यक्ती दुसऱ्या SC ST समाजाच्या व्यक्तीवर करत असेल तर त्या ठिकाणी त्या अपराधाच्या याच्यात येणार नाही आणि त्यांच्यावरती ॲट्रॉसिटीज केस होणार नाही. ठीक आहे, हा खूप महत्त्वाचा कीवर्ड आहे, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, पण तेच जर एखादी व्यक्ती जी आहे ती non-SC non-ST आहे आणि तिने एखाद्या SC ST व्यक्तीवरती अशा प्रकारचे गुन्हे केले तरच ते अपराध या व्याख्येत येतील आणि तरच ते ॲट्रॉसिटीज ॲक्टच्या अंडर कव्हर होतील. ठीक आहे, तर हा फरक तुम्ही लक्षात ठेवा. इथे अनुसूचित जाती जमातीचा नसणाऱ्या व्यक्तीने खालील कृती केल्यास, कोणावरती केल्यास, तर अनुसूचित जाती जमातीच्या असणाऱ्या व्यक्तीवर केल्यास. ठीक आहे, ते मी इथं दिलेलं नव्हतं, तर तेही तुम्ही लिहून घ्या की नसणाऱ्या व्यक्तीने असणाऱ्या व्यक्तीवर केल्यास. ओके, ठीक आहे, आता बघू याच्यामध्ये किती दिले. याच्यामध्ये त्यांनी 15 गुन्हे दिलेले. ठीक आहे, 15 गुन्हे दिलेले. आता हे एक एक आपल्याला असं बारीक बारीक लक्षात राहणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही हा फॅक्ट लक्षात ठेवा की एकूण किती गुन्हे आहे. ठीक आहे, 15 गुन्हे आहे. ठीक आहे, तरी पण आपण वाचू. ठीक आहे, आता एक एक आपण वाचू काय काय. गलिच्छ व न खाण्याजोगा पदार्थ खाऊ घालणे. ठीक आहे, बळजबरीने त्याला एखादा गलिच्छ पदार्थ खाऊ घालणे. त्याच्यानंतर परिसरात खराब पदार्थ टाकणे किंवा त्याद्वारे इजा व अपमान करण्याचा प्रयत्न करणे. ठीक आहे, म्हणजे ते एखाद्या परिसरात राहत असतील तिथे कचरा नेऊन टाकणे किंवा जनावर मेलेलं नेऊन हे करणे, असं तसं. ठीक आहे, तर हे अशा सगळ्या गोष्टी याच्यात येतील. कपडे फाडून धिंड काढणे. ठीक आहे, एखाद्या SC ST व्यक्तीची कपडे काढून धिंड काढली गावातून तर तो सुद्धा गुन्हा आहे. त्यांची जमीन बळकावणे, त्यांच्या मालकीच्या जमिनीवरून हुसकून लावणे. ठीक आहे, त्याच्यानंतर बिगारी काम किंवा सक्तीची सेवा
करण्यास भाग पाडणे, ठीक आहे, त्यांच्या मर्जीविरुद्ध त्यांना सक्तीचं काम करायला भाग पाडणे आणि त्याचा मोबदला सुद्धा न देणे, हे सुद्धा याच्यातील. मतदान करण्यापासून रोखणे किंवा भाग पाडणे, त्यांना त्यांच्या मर्जीने मतदान करण्यापासून रोखणे किंवा दुसऱ्याला मतदान देण्यासाठी भाग पाडणे, ठीक आहे, त्यांच्या इच्छेविरुद्ध, हे सगळं याच्यातील. त्याच्यानंतर सरकारी अधिकाऱ्याला खोटी माहिती देऊन इजा पोहोचवण्यास भाग पाडणे, ठीक आहे, म्हणजे सरकारी अधिकाऱ्याला म्हणजे असं समजा की पोलिसालाच एखादी खोटी माहिती दिली आणि सांगितलं की हा चोर आहे वगैरे आणि पोलिसाकडून त्याला दमदाटी केली किंवा मारहाण केली, तर ते सुद्धा गुन्ह्याच्या याच्यातील, ठीक आहे. खोटी केस टाकणे, अपमान करणे, विनयभंग व लैंगिक अत्याचार, ठीक आहे, तर त्यांच्या महिला ज्या असतील त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार वगैरे करणे, पाणी दूषित करणे, ठीक आहे, ते जिथनं पाणी भरत असतील तर त्या ठिकाणचं जो पाणवठा आहे तो दूषित करणे, सार्वजनिक ठिकाणी जाण्यापासून रोखणे, ठीक आहे, गावात यायचं नाही, पारावरती बसायचं नाही, अशा गोष्टी करण्यास भाग पाडणे, घर गाव सोडून जाण्यास भाग पाडणे, ठीक आहे, राहतं घर किंवा गाव सोडून जाण्यास भाग पाडणे, तर हे सगळे गुन्हे याच्यात येतात, ठीक आहे. आता तुम्हाला हे लाईन बाय लाईन कॉमेंट्री लक्षात नाही ठेवायची आहे, तुम्ही इतकंच लक्षात ठेवा की अनुसूचित जाती जमातीचा नसणाऱ्या व्यक्तीने खालील कृती अनुसूचित जाती जमातीच्या असणाऱ्या व्यक्तीवर केली तर हा अपराध ठरतो आणि याच्यामध्ये एकूण 15 गुन्हे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये शिक्षा किती आहे? 6 महिने ते 5 वर्ष अधिक दंड, ठीक आहे. 6 महिने ते 5 वर्ष इतका कारावास होऊ शकतो प्लस दंडही होऊ शकतो. तर ही शिक्षा तुम्हाला महत्त्वाची आहे, हे लिहून घ्या, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके, पुढे जाऊ. बघा आता सेक्शन 3चं सबसेक्शन 2 आहे, 3.2, ठीक आहे. याच्यामध्ये काय वेगळे गुन्हे दिलेले, अनुसूचित जाती जमातीचा नसणाऱ्या व्यक्ती खालील कृती करत असेल तर, बघा आता हे प्रत्येक ठिकाणी कॉमन आहे अनुसूचित जाती जमातीचा नसणारा व्यक्ती. जसं बघा जो प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ऍक्ट आपण बघणार आहे पुढे जाऊन, त्याच्यामध्ये अस्पृश्यतेच्या हेतूने कृती करणे हे प्रत्येक कायद्यात लिहिलेलं आहे, ठीक आहे. अस्पृश्यतेच्या हेतूने हे करणे, अस्पृश्यतेच्या हेतूने ते करणे, ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे की एखादी अपराध करत असताना तुमचा हेतू अस्पृश्यतेचा पालन करणे हा असला पाहिजे, ठीक आहे. की एखाद्या व्यक्तीवर तुम्ही अपराध करताय तर तुम्ही तो अस्पृश्य आहे म्हणून करताय, तर हे प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स मध्ये दिलं आहे. तसंच SC/ST अॅट्रॉसिटीज ऍक्टमध्ये काय दिलेलं आहे की अनुसूचित जाती जमातीचा नसणाऱ्या व्यक्तीने प्रत्येक गुन्हा करणे, ठीक आहे. तर हे तुम्ही तिथलं कॉन्ट्रास्ट करून लक्षात ठेवा, ठीक आहे. 2 कायद्यांमधलं कॉन्ट्रास्ट करून लक्षात ठेवाल तर ते जास्त काळ रिटेन्शन राहील तुमच्या माइंडमध्ये, ठीक आहे. तर मग आता बघू, हा एक टेबल आहे, याच्यावरती क्वेश्चन आलेले आहे, ठीक आहे. तर म्हणून मी याला टेबलच्या फॉर्ममध्ये बनवलेलं आहे, तुम्ही पण याला टेबलच्या फॉर्ममध्ये बनवून लिहू शकता, म्हणजे 2दा-3दा वाचलं की तुमचं हे डोक्यात फिक्स होऊन जाईल. एकीकडे गुन्हा आहे आणि दुसरीकडे शिक्षा आहे, ठीक आहे. आता हे वरचे जे 15 होते ना, यांना एकच शिक्षा आहे, 6 महिने ते 5 वर्ष आणि दंड, ठीक आहे. इथे प्रत्येक याला थोड्याफार फरकाने वेगळी शिक्षा आहे. तर आपण बघू काय, ठीक आहे. पहिला पॉईंट बघा, चुकीची साक्ष दिल्यामुळे SC/ST व्यक्तीला फाशी किंवा मृत्यूदंड मिळत असेल तर मग ज्याने चुकीची साक्ष दिली त्या व्यक्तीला काय होईल, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा, ठीक आहे. म्हणजे काय, मृत्यूदंड इकडे यांना चुकून दिला गेला असेल तर तुम्हाला मृत्यूदंड आहे, ठीक आहे, असं लक्षात ठेवा. कळतंय का? म्हणजे कसं आहे की एखाद्या व्यक्तीने एखाद्या SC/ST व्यक्तीविरुद्ध चुकीची साक्ष दिली कोर्टामध्ये, ठीक आहे, आणि त्या साक्षीवरून त्या व्यक्तीला शिक्षा झाली फाशीची किंवा मृत्यूदंडाची, तर मग अशा वेळी ज्याने चुकीची साक्ष दिली आणि ते नंतर सिद्ध झालं की याने मुद्दाम केलं होतं, ठीक आहे, याने याला फसवण्यासाठी केलं होतं आणि हा अनुसूचित जाती जमातीचा आहे म्हणून केलं होतं, तर मग अशा वेळी ज्याने ते केलं असेल ना तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आहे. ओके, क्लिअर आहे. सेकंड पॉईंट, चुकीची साक्ष दिल्यामुळे SC/ST व्यक्तीला 7 किंवा अधिक वर्षाची शिक्षा, ठीक आहे. आता बघा इथे पण चुकीची साक्ष आहे, इथे पण चुकीची साक्ष आहे, ठीक आहे, दोन्हीकडे. पण इकडे फाशी होते, मृत्यूदंड होतं, तर इथे काय आहे, इथे फाशी किंवा मृत्यूदंड नाही होते, तर 7 किंवा त्याच्यापेक्षा अधिक वर्षाचा कारावास होतोय, 7 पेक्षा अधिक. तर मग किती शिक्षा राहील, 6 महिने ते 7 वर्ष शिक्षा आणि दंड, ठीक आहे. मग ही सेमच आहे, ही जी मागं आपण बघितली होती, ठीक आहे. पण इथे 6 महिने ते 5 वर्ष होती, पण इथे किती आहे, 6 महिने ते 7 वर्ष आहे, ठीक आहे. तर हे तुम्ही फॅक्ट थोडंसं लक्षात ठेवा, ठीक आहे. याच्यामध्ये असं कन्सेप्च्युअली सांगण्यासारखं काही नाही की इतकी शिक्षा का, कमी का नाही, जास्त का नाही, तर ते तसं आहे तर तसंच्या तसं लक्षात ठेवा, ठीक आहे. प्रश्न आलेले या अशा पॉईंट्सवरती. नेक्स्ट बघा, SC/STची प्रॉपर्टीला नुकसान करणे किंवा स्फोटक पदार्थाद्वारे आग लावणे, ठीक आहे. तर हे सगळं याच्यात येईल. SC/STची प्रॉपर्टी आहे ना, म्हणजे त्यांचं स्वतःचं राहतं घर आहे किंवा शेती आहे किंवा असं एखादं कारखाना आहे किंवा काही पण असेल, ठीक आहे.
पण तो SC/ST व्यक्तीचा आहे, म्हणजे ती त्याची प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. तर त्याच्या प्रॉपर्टीला नुकसान झालं केलं तर 6 महिने ते 7 वर्ष कारावास आणि दंड ही शिक्षा आहे. ओके. नेक्स्ट, SC/STच्या बिल्डिंग किंवा प्रार्थनास्थळ किंवा राहण्याच्या जागेचे नुकसान व आग लावून किंवा स्फोटक पदार्थाद्वारे करणे, तर अशा वेळी आजन्म कारावास आणि दंड आहे. ठीक आहे. आता इथे प्रॉपर्टी म्हटलंय, इथे पण त्यांनी बिल्डिंग म्हटलंय. ठीक आहे. तर हे तुम्हाला असं वाटेल हे सेम आहे, पण आता या दोघांमध्ये फरक करण्यासाठी ना तुम्ही प्रार्थनास्थळ हा कीवर्ड लक्षात ठेवा. ठीक आहे. वरती प्रॉपर्टी म्हणजे त्यांचं प्रायव्हेट प्रॉपर्टी येईल असं लक्षात ठेवा, आणि खालच्या याच्यामध्ये तुम्ही प्रार्थनास्थळ लक्षात ठेवा, म्हणजे त्यांचं जे मंदिर असेल, ठीक आहे, मंदिर किंवा बुद्ध विहार वगैरे जिथे ते प्रार्थना करतात, देवाची प्रार्थना करतात, ठीक आहे, धार्मिक स्थळ असेल तर अशा ठिकाणी आग लावणे. ठीक आहे. तर याच्यासाठी शिक्षा थोडीशी जास्त आहे. काय आहे? आजन्म कारावास आणि दंड. ठीक आहे, ही शिक्षा आहे. ओके. नेक्स्ट, SC/ST विरुद्ध IPC नुसार 10 किंवा अधिक वर्षाच्या शिक्षेचा गुन्हा केल्यास. ठीक आहे. आता याच्यात काय केलेलं आहे की असा गुन्हा केला ज्याच्यात 10 पेक्षा जास्त वर्षाची शिक्षा मिळते IPCने. ठीक आहे. IPCने जर तोच गुन्हा नॉर्मल व्यक्ती विरुद्ध केला तर 10 किंवा अधिक वर्षाची शिक्षा मिळते. बरोबर. पण सेम गुन्हा जर तुम्ही SC/ST व्यक्ती विरुद्ध केला तर त्याला किती शिक्षा आहे? तर त्याला आजन्म कारावासाची शिक्षा आहे. ठीक आहे. म्हणजे बघा, गुन्हा सारखाच आहे, पण तो जर SC/ST समाजाच्या विरुद्ध होत असेल तर तिथे काय, इकडे शिक्षा जास्त आहे, इथे आजन्म कारावास आहे. आणि तोच गुन्हा जर एखाद्या नॉन SC/ST विरुद्ध झाला असेल तर तिथे 10 किंवा अधिक वर्षाची शिक्षा होणार आहे. समजतंय का? नेक्स्ट, सार्वजनिक सेवकाने जर या कायद्या अंतर्गत गुन्हा केला असेल. आता सार्वजनिक सेवक कोण असतात? तर गव्हर्नमेंटचे जे पण अधिकारी कर्मचारी, ठीक आहे, सगळे लोक सार्वजनिक सेवकाच्या डेफिनेशन मध्ये सगळे येतील. म्हणजे गव्हर्नमेंटला एकदम खालच्या शिपायापासून तर मोठ्यातल्या मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत ते सगळे सार्वजनिक सेवकाच्या व्याख्येत येतात, किंवा लोकप्रतिनिधी सुद्धा येतात. ठीक आहे. तर यांनी जर केला असेल तर त्या ठिकाणी तो गुन्ह्याला किती शिक्षा आहे? 1 वर्ष ते गुन्ह्यानुसार शिक्षा. ठीक आहे. म्हणजे इथे किती, मिनिमम 1 वर्ष राहील प्लस गुन्ह्यानुसार शिक्षा. ठीक आहे. मग गुन्ह्यानुसार जी असेल ती. ओके. गुन्ह्यानुसार शिक्षा म्हणजे काय? हे वरचेच गुन्हे. ठीक आहे. हे वरचेच गुन्हे. आता इथे तुम्हाला वाटेल की यार मग याला वेगळं का ट्रीट करताय. ठीक आहे. कारण सार्वजनिक सेवकाने केला ना तर त्याला इथे मिनिमम जी शिक्षा होणार आहे, बघा आता इथे बघा, ही आपली 2ऱ्या नंबरची प्रोव्हिजन बघा, की चुकीची साक्ष दिल्यामुळे मिनिमम 6 महिन्याची शिक्षा मिळते. ठीक आहे. तर सेम चुकीची साक्ष जर एखाद्या सार्वजनिक सेवकाने दिली तर तिथे मिनिमम 6 ऐवजी तिथे मिनिमम 1 येणार आहे. ठीक आहे. कारण इथे कायद्यात असं दिलेलं आहे 1 वर्ष ते गुन्ह्यानुसार आहे. मग मिनिमम 1 येतं, इथे 1 येईल, इथे 6 नाही येणार. ठीक आहे. किंवा त्यांच्या प्रॉपर्टीला आग लावली तर बघा इथे मिनिमम 6 महिने होती. बरोबर. पण ते जर लोकसेवकाने केलं किंवा सार्वजनिक सेवकाने केलं तर मिनिमम तिथे 1 वर्ष येऊन जाणार आहे. ठीक आहे. समजतंय का? ओके. नेक्स्ट, 4 मध्ये काय? सार्वजनिक सेवक, ठीक आहे, SC/ST नसेल आणि कर्तव्य बजावले नाही तर 6 महिने ते 1 वर्ष शिक्षा. ठीक आहे. आता इथे कर्तव्य बजावले नाही तरची शिक्षा, ठीक आहे, ही थोडीशी सौम्य आहे. कर्तव्य बजावले नाही तर म्हणजे काय? आता समजा एखादा पोलीस अधिकारी, ठीक आहे, आणि तो स्वतः SC/ST नसला पाहिजे. ठीक आहे. हे पण महत्वाचं आहे. आणि त्याने त्याचं कर्तव्य बजावलं नाही, म्हणजे त्याच्या समजा एखादा SC/ST व्यक्ती त्याच्याकडे केस घेऊन गेला होता. बरोबर. तर आणि त्याने त्याला मदत केली नाही, त्याला सहकार्य केलं नाही, तर अशा वेळी त्या सार्वजनिक सेवकावरती सुद्धा गुन्हा दाखल होईल. त्याला 6 महिने ते 1 वर्षाची शिक्षा होईल. ओके. सेक्शन 4. ठीक आहे. आता सेक्शन 5 काय आहे? पुनरावृत्ती गुन्ह्याची. ठीक आहे. गुन्ह्याची पुनरावृत्ती म्हणजे तोच गुन्हा रिपीट झाला तर दुसऱ्यांदा किती? दुसऱ्यांदा कमीत कमी 1 वर्ष आणि गुन्ह्यासाठी असणारी शिक्षा. ठीक आहे. मग आता इथे कमीत कमी 1 वर्ष होईल. आता समजा बघा, इथलं हे आठवून बघा, जिथे 6 महिने मिनिमम शिक्षा आहे. ठीक आहे. हे चेंज तिथेच होणार आहे, कारण इतर ठिकाणी मिनिमम शिक्षा जास्त आहे. ठीक आहे. इतर ठिकाणी इथे आजन्म आहे. ठीक आहे. इथे आजन्म आहे, इथे मृत्यूदंड आहे. तर मग अशा वेळी तिथे 1 वर्ष लागू होणार नाही. मग ते गुन्ह्यानुसार शिक्षा जे दुसरं कॉलम जे असतं प्रत्येक ठिकाणी तर ते लागू होणार आहे. पण 1 वर्ष कुठं लागू होईल? ती ह्या केसमध्ये लागू होईल. इथे बघा. ठीक आहे. जिथे बघा की 6 महिन्याची शिक्षा दिलेली. बरोबर. इथे 6 महिन्याची शिक्षा मेन्शन केलेली, तर हे 6 महिन्याऐवजी त्याला 1 वर्ष शिक्षा होईल. ठीक आहे. जर पुनरावृत्ती केली तर. ओके. आय होप तुम्हाला हा पॉईंट समजला असेल. जर समजला नसेल तर मला परत कमेंट करा. ठीक आहे. मी तिथे समजून सांगेन
किंवा हे परत एकदा लिहून जस्ट तुम्ही वाचा, तुमच्या डोक्यात येऊन जाईल, ते काही जास्त अवघड नाही आहे, एकदा दोनदा वाचलं तर कळून जाईल. 6 नंबरचं सेक्शन बघा, IPC नॉट इम्पॉर्टंट. आता इथे काय म्हणतंय की इंडियन पिनल कोडमध्ये जे काय दिलेलं असेल तर त्याच्या प्रोव्हिजन्स लागू होणार नाही, तर SC/ST ॲक्टच्या प्रोव्हिजन लागू होतील. ठीक आहे, IPC नॉट इम्पॉर्टंट, तर हे असं जास्त लिहून घ्या, ते काही खूप महत्त्वाचा पॉईंट नाही आहे. 7 मध्ये काय आहे, मालमत्तेचे अधिग्रहण. ठीक आहे, ॲक्विजिशन ऑफ प्रॉपर्टी. तर एखादा गुन्हेगार आहे तर त्याच्या प्रॉपर्टीचं ॲक्विजिशन केलं जाऊ शकतं, तसं निर्णय कोर्ट देऊ शकतं. ते दोन्ही केसेसमध्ये असू शकतं, तात्पुरतं पण असू शकतं किंवा कायमचं पण, आणि दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी सुद्धा असू शकतं. ठीक आहे, तर मालमत्तेचे अधिग्रहण कुठे दिलेले आपल्याला ते लक्षात ठेवायचे 7 मध्ये. ओके. 8 नंबर, गुन्हेगाराला व आरोपीला आर्थिक मदत केल्यास अशी मदत करणारा गृहीत धरला जातो. ठीक आहे, गुन्हेगाराला जर फायनान्शियली सपोर्ट केला, आर्थिक मदत, ठीक आहे, आर्थिक मदत, आता याला सुद्धा गुन्हा समजला जातो. प्लस आधीच्या वादातून केलेला गुन्हा, आधीच काय वाद असेल त्याच्यातून जर काय केलेला असेल, किंवा सामूहिक उद्देशातून केलेला गुन्हा, तर हे सुद्धा गुन्हे धरले जातात. ठीक आहे, तर यांना सुद्धा गुन्हा धरलं जातं. तर हे आपल्याला असं लक्षात ठेवायचं आहे, सामूहिक उद्देशातून केलेला सुद्धा गुन्हा असतो. ठीक आहे, म्हणजे नुसतं SC/ST व्यक्तीविरुद्ध नाही करत आहे, तर पूर्ण समाजाविरुद्ध करत आहे, असं सुद्धा या ठिकाणी पकडलं जातं. नेक्स्ट बघा, प्रकरण 3. आता प्रकरण 3 मध्ये काय दिलंय, प्रकरण 3 मध्ये दिलेलं आहे, त्याच्यामध्ये 10 नंबरचं सेक्शन आहे. ठीक आहे, 10 नंबरच्या सेक्शन मध्ये काय, तडीपारीबद्दल दिलेलं आहे. ठीक आहे, तडीपार करणे. ठीक आहे, तर त्याच्या प्रोव्हिजन्स दिलेल्या आहे. स्पेशल कोर्टच्या समाधानानुसार, पोलीस अहवालानुसार, तक्रारीनुसार कलम 244 अंतर्गत शेड्यूल एरियाज किंवा ट्रायबल एरियाजमधून जास्तीत जास्त 2 वर्षे तडीपार केलं जावं. कारणे सांगावे, आदेशात बदल करता येतो. ठीक आहे, आता हे मी असं शॉर्ट फॉर्ममध्ये घेतलेलं आहे. तुम्ही इथं काय लक्षात ठेवायचं, आपल्याला लक्षात ठेवा की तडीपार करायचे आदेश कोण देऊ शकतं, तर स्पेशल कोर्ट देऊ शकतं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, विशेष न्यायालय तडीपारीचा आदेश देऊ शकतं. दुसरी गोष्ट, कोणत्या एरियाजमधनं जिथे SC/ST लोक राहतात, ठीक आहे, शेड्यूल ट्राईब्स किंवा शेड्यूल एरियाज आहे, तर अशा एरियातनं तडीपारी केली जाऊ शकते. जास्तीत जास्त किती वर्ष आहे, तर जास्तीत जास्त 2 वर्ष आहे. बघा, हा पण फॅक्ट महत्त्वाचा आहे. इथे तुम्हाला चेंज करून जास्तीत जास्त 4 वर्ष, जास्तीत जास्त 5 वर्ष किंवा कमीत कमी 2 वर्ष तडीपार केलं जातं, असे स्टेटमेंट देऊ शकतं तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी. त्याच्यामुळे तुम्हाला हे कीवर्ड लक्षात ठेवायचं, जास्तीत जास्त 2 वर्ष. ठीक आहे, असं कीवर्ड लक्षात ठेवा. आणि याच्यासाठी पोलिसांचा अहवाल सुद्धा लागतो. ठीक आहे, असं नाही आहे की न्यायालय त्याच्या मर्जीने तडीपार करेल, तर पोलिसांच्या अहवालानुसारच कारवाई करणार आहे, तर पोलिसांचा अहवाल सुद्धा लागतो. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे की त्याच्यामध्ये त्यांना बदल सुद्धा करता येतात. असं काय, ठीक आहे, आता तडीपारीचा आदेश दिला पण नंतर त्यांना तो आदेश मागे पण घेता येतो, की त्याच्यामध्ये बदल सुद्धा करण्याचा अधिकार दिलेला आहे. ओके, तर हे 4 जे मी गोल केलेले हे तुम्ही कीवर्ड्स लक्षात ठेवा. ओके. सेक्शन 11, तडीपार गेला नाही किंवा परत आला. आता एखाद्याला तडीपारीचा आदेश दिला आणि त्याने तो मानला नाही, ठीक आहे, किंवा 2 वर्षासाठी तडीपार केला आणि तो 1 वर्षात परतच आला, ठीक आहे, पूर्ण 2 वर्ष तो तडीपार राहिला नाही, तर अशा वेळी काय होईल, स्पेशल कोर्ट पोलीस कस्टडीची ऑर्डर देते व तडीपार करते. स्पेशल कोर्ट काय करेल, परत पोलीस कस्टडीची ऑर्डर देईल. ठीक आहे, मग त्याला परत पोलीस कस्टडीत राहावं लागेल किंवा परत त्या तडीपारीच्या आदेश ऑर्डर देऊ शकते. ठीक आहे, किंवा परत येण्याची परवानगी पण देऊ शकते किंवा दिलेली परवानगी सुद्धा काढून घेऊ शकते. ठीक आहे, आता आपण हे कशावरून लक्षात ठेवायचं, हे वर दिलेलं आहे ना, समजा वरती दिलेल्या आदेशात बदल करता येतो, तर हे त्याच्यानुसारच हे कीवर्ड आपल्याला लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आदेशात बदल करता येऊ शकतो, तर मग एखादा परत आला तर त्याला कोर्ट परवानगी सुद्धा देऊ शकतं. ठीक आहे, अल्टिमेटली कोण ठरवणार आहे, अल्टिमेटली ठरवणार आहे स्पेशल कोर्ट, म्हणजेच कोणतं असतं, सेशन कोर्ट असतं, म्हणजेच सत्र न्यायालय असतं. ओके, ठीक आहे. 12 नंबर, 12 मध्ये बघा, तडीपार व्यक्तीचे माप व फोटो घेणे. ठीक आहे, मग आता त्याचं बायोमेट्रिक्स वगैरे घेतले जातात. आदेश परत घेतल्यास असे मटेरियल नष्ट करणे, मग त्याची ती प्रायव्हेट इन्फॉर्मेशन असते. जर तुम्ही त्याचं तडीपारी कॅन्सल केली तर मग त्याचं माप किंवा फोटो किंवा जी बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन आहे ती नंतर नष्ट करावी लागते. तडीपारीचे आदेश न पाळल्यास 1 वर्षापर्यंत शिक्षा आणि दंड होऊ शकतो. जर तडीपारीचे आदेश नाही पाळले तर किती शिक्षा आहे, 1 वर्षापर्यंत शिक्षा प्लस दंड. ठीक आहे, हा 13 नंबरचा सेक्शन आहे, हा इम्पॉर्टंट आहे, हा लक्षात ठेवा. ठीक आहे, कारण याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. ओके, नेक्स्ट प्रकरण 4,
प्रकरण 4 मध्ये काय दिलेलं आहे, स्पेशल कोर्ट, ते 14 नंबरचं सेक्शन आहे. म्हणजेच काय तर विशेष न्यायालय, म्हणजेच काय तर आपलं सेशन कोर्ट, म्हणजेच काय तर सत्र न्यायालय. ठीक आहे. तर मग आता इथे काय, राज्य सरकार हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशाच्या सल्ल्याने प्रत्येक जिल्ह्यासाठी एक स्पेशल कोर्ट, जे सेशन कोर्ट म्हणजेच जिल्हा सत्र न्यायालय असते, याची निर्मिती करू शकते. ठीक आहे. म्हणजे काय केलं जातं की जेव्हा पण अशी केस आहे ना दाखल होते ना, तर त्या जिल्ह्यातलं जे सेशन कोर्ट असतं, ठीक आहे, जिल्हा सत्र न्यायालय, ठीक आहे, जिल्हा सत्र न्यायालय, तर जे असतं ना त्यालाच कन्वर्ट केलं जातं स्पेशल कोर्टमध्ये. ठीक आहे. त्यालाच विशेष न्यायालयामध्ये बदल केला जातो त्याला. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्येच ही केस चालते आणि त्या फक्त केस चालते तेवढ्या वेळापुरतं त्याला विशेष न्यायालय म्हटलं जातं, स्पेशल कोर्ट म्हटलं जातं. ठीक आहे. कन्वर्ट केलं जातं म्हणजे काय, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर त्याचं चेंज नाही होत, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे सगळं सेम असतं, फक्त जेव्हा ती केस चालते तेव्हा त्याला स्पेशल कोर्ट असं म्हटलं जातं. ठीक आहे. समजतंय का? तर हे कोणाच्या आदेशाने होतं, राज्य सरकारच्या आदेशाने. आणि राज्य सरकार कोणाचा सल्ला घेतो, तर हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशाच्या सल्ल्याने. ठीक आहे. तर इथे तुम्हाला कीवर्ड्स मध्ये चेंज होऊन देऊ शकता. हायकोर्टाच्या जागी इथे सुप्रीम कोर्ट देऊ शकता तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी, आणि इथे राज्य सरकारच्या जागी इथे केंद्र सरकार देऊ शकता. ठीक आहे. तर हे कीवर्ड्स तुम्हाला लक्षात ठेवायचे, कोण काय करतंय ते कीवर्ड्स आपल्या लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आणि इथे स्पेशल कोर्ट जे सेशन कोर्ट आहे ना, सत्र न्यायालय, तर सत्र न्यायालय आपल्याला माहिती आहे की जे फौजदारी केसेस असतात, ठीक आहे, म्हणजे क्रिमिनल केसेस असतात. फौजदारी म्हणजे काय, क्रिमिनल केसेस. ठीक आहे. तर त्याच्यासाठी सेशन कोर्ट असतं. ठीक आहे. आणि दुसरं कोर्ट कोणतं असतं जिल्ह्याच्या ठिकाणी, तर जिल्हा न्यायालय. ठीक आहे. म्हणजे काय, जे दिवाणी केसेस असतात, आपले सिव्हिल केसेस असतात, तर ते जिल्हा न्यायालय असतं. ओके. तर हे लक्षात ठेवा. विशेष सरकारी वकील, आता हे बघा, आपण डेफिनेशन मध्ये स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटरची डेफिनेशन बघितली होती, बरोबर, तर तोच इकडे दिलेला आहे. ठीक आहे. मग आता ते 15 मध्ये दिलेलं आहे, विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती सरकार करतं. कोण करतं, राज्य सरकार. ठीक आहे. राज्य सरकारद्वारे विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती केली जाते. पण ही कंडिशन खूप महत्वाची आहे, हिच्यावरती प्रिव्हियस इयर मध्ये क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. 7 वर्ष अनुभव असणारा वकील. ठीक आहे. किती वर्ष अनुभव पाहिजे त्याला, मिनिमम 7 इयर्स. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, याला अंडरलाईन करून घ्या. विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती राज्य सरकार करेल, तर राज्य सरकार अशाच व्यक्तीची नियुक्ती करेल की जो व्यक्ती 7 वर्षाचा त्याला वकिलीचा अनुभव आहे, असाच व्यक्ती विशेष सरकारी वकील होऊ शकतो. ओके. हे कीवर्ड तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, आता प्रकरण 5. प्रकरण 5 मध्ये काय काय गोष्टी ज्या शॉर्ट मध्ये मी दिलेल्या आहे. ठीक आहे. आता बघा 16 मध्ये काय, 16 मध्ये दिलेले राज्य सरकार सामूहिक दंड घेऊ शकतं, बरोबर. सामूहिक दंडाची प्रोव्हिजन अजून कुठे, प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ऍक्ट मध्ये सुद्धा आहे. सिव्हिल राईट्स ऍक्ट जो आपण आपल्या कायदे सिरीज मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. याच्यानंतर त्याचा व्हिडिओ सुद्धा येणार आहे, तुम्ही तो सुद्धा बघून घ्या. त्याच्यामध्ये सुद्धा ही सेम प्रोव्हिजन आहे. ओके. सामूहिक दंड आकारण्याची. त्याच्यानंतर 17 नंबरचं सेक्शन, 17 मध्ये बघा, एखादा प्रदेश अत्याचार होऊ शकणारा प्रदेश म्हणून घोषित करणे. ठीक आहे. एखादा जो एरिया आहे, ठीक आहे, हा अत्याचार प्रोन, ठीक आहे, म्हणजे ॲट्रॉसिटीज प्रोन एरिया आहे. ठीक आहे. म्हणजे जिथे अत्याचार जास्तीत घडू शकता, म्हणून त्या एरियाला घोषित केलं जातं. ठीक आहे. आणि अशा ठिकाणी काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेऊ शकता. पण मग हे अधिकार कोणाला दिलेले, हे अधिकार 4 लोकांना दिलेले. 4 लोक कोण आहे, DM म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, म्हणजेच जिल्हाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकारी. त्याच्यानंतर SDM म्हणजे उपविभागीय दंडाधिकारी. ठीक आहे. त्याच्यानंतर SP म्हणजे सुपरिटेंडंट ऑफ पोलीस, म्हणजेच पोलीस अधीक्षक. त्याच्यानंतर DYSP म्हणजे डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस, म्हणजे पोलीस उप अधीक्षक. ठीक आहे. हे 4ही लक्षात ठेवा, 4ही लिहून घ्या. ओके. यांना अधिकार दिलेले. 18 नंबर बघा, अटकपूर्व जामीन या कायद्याला लागू नाही. ठीक आहे. म्हणजे काय, आपला जो CRPCचा सेक्शन आहे 438, तो इथे लागू नाही. सॉरी, इथे IPC नाही आहे, इथे CRPC आहे मित्रांनो. हे मी माझ्याकडनं जरा चुकून झालं असेल, तर हे मी जेव्हा आपलं PDF टेलिग्राम चॅनलला टाकेल त्याच्यात मी चेंज करून देईल. तुम्ही लिहिताना हे लिहून घ्या की CRPCचा सेक्शन 438, ठीक आहे, त्याच्यानुसार जो अटकपूर्व जामीन मिळत असतो, ठीक आहे, तर तो या कायद्याला लागू होणार नाही. म्हणजे ॲट्रॉसिटीची केस जर असेल तर त्याच्यात अटकपूर्व जामीन मिळणार नाही. नेक्स्ट, प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्ट 1858. ठीक आहे. प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्ट, चांगल्या वागणुकीच्या अटीवर सुटका, या कायद्याअंतर्गत 18 वर्षावरील दोषीला लागू होणार नाही. ठीक आहे. 18 वर्षावरील दोषीला लागू होणार नाही. ठीक आहे. हे स्टेटमेंट तुम्ही असं जास्त लिहून घ्या, मी तुम्हाला याचा मिनिंग सांगतो. ठीक आहे. हे बघा, एक आहे ना आपल्याकडे प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्ट आहे. ठीक आहे. याच्यानुसार काय असतं की समजा तुम्हाला शिक्षा झाली,
ठीक आहे. तर शिक्षा झालेली आहे, तुम्ही अटकेत सुद्धा आहात, ठीक आहे, पण तुमची कोर्टामध्ये समजा कोर्टात नाही तर तुमची जेलमध्ये वागणूक चांगली आहे, ठीक आहे. तर चांगल्या वागणुकीच्या याच्यावरती बेसिसवरती तुम्हाला तुमच्या शिक्षेमध्ये काहीतरी सूट देऊ शकतं. कोण देऊ शकतं? ते जेल प्रशासन देऊ शकतं, ठीक आहे. जेल प्रशासन तुम्हाला सूट देऊ शकतं. म्हणजे बघा, आपल्याकडे जे तुम्हाला माहित असेल की काय काय वेळेस कैद्यांना पेरोल वगैरे मिळते, ठीक आहे. म्हणजे कैद्यांना बाहेर सोडलं जातं सुट्टीसाठी आणि परत त्यांना पेरोल संपली की परत त्यांना अटकेत यावं लागतं, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असताना तर ह्या तुमच्या त्या जेलमधल्या वागणुकीवर डिपेंडंट असतात, ठीक आहे. त्याच्यानुसार जर एखादा कैदी जर हा आपल्याला जेल प्रशासनाला असं लक्षात आलं की याच्यामध्ये खूप लवकर सुधारणा होते, ठीक आहे, तर अशा वेळी त्याची शिक्षा थोडीफार कमी केली जाऊ शकते. त्या चांगल्या वागणुकीच्या अटीवर त्याला सुटका दिली जाऊ शकते, ठीक आहे. तर हे सगळं कोणत्या ॲक्टनुसार गव्हर्न होतं? हे प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्टनुसार गव्हर्न होतं, ठीक आहे. प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्टनुसार याची कारवाई होते, ठीक आहे. तुम्हाला जर आपल्या संजय दत्तची केस आठवत असेल, ठीक आहे, तर त्याला सुद्धा जेल प्रशासनानं त्याची शिक्षा कमी करून दिली होती चांगल्या वागणुकीच्या बेसिसवरती आणि मग त्याच्या शिक्षेत सुटका करून दिल्यामुळे तो लवकर जेलमधनं बाहेर आला होता, ठीक आहे. येते लक्षात? तर हे कोणत्या ॲक्ट खाली गव्हर्न होतं? तर हे प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्ट खाली गव्हर्न होतं, ठीक आहे. तर मग आता इथे काय म्हटलंय? इथं म्हटलंय की तो कायदा इथे लागू होणार नाही. कोणाला लागू होणार नाही? जे 18 वर्षावरील दोषी असतील यांना लागू होणार, ठीक आहे. म्हणजे 18 वर्षावरील जर कोणी दोषी असेल ना तर त्याला चांगल्या वागणुकीच्या आधारावर या ठिकाणी सुटका मिळणार नाही, ठीक आहे. म्हणजे त्याच्यावरती ॲट्रॉसिटीच्या केसमध्ये त्याला अटक झालेली असेल तर त्याला चांगल्या वागणुकीच्या आधारावर त्याला सुटका मिळणार नाही, ठीक आहे. हे दिलेलं आहे इथे सेक्शन 19 मध्ये, ठीक आहे. आणि हीच प्रोव्हिजन ह्या आपल्या प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट, ठीक आहे, जो आपण याच्यानंतर आपण तो व्हिडिओ पण करणार आहे, त्याच्यामध्ये फक्त इथे 18 वर्षाऐवजी तिथे 14 वर्ष आहे, ठीक आहे. म्हणजे तिथे ती 14 वर्षावरील व्यक्तीला आहे, इकडे 14 वर्षावरील व्यक्तीला आहे आणि इकडे ती 18 वर्षावरील व्यक्तीला आहे, ठीक आहे. तर हा फरक तुम्ही लक्षात ठेवा, कुठे 14 आहे कुठे 18 आहे, ओके. 20 नंबर बघा, इतर कायद्यांच्या वरचढ हा कायदा, ठीक आहे. आता ही प्रोव्हिजन पण तुम्ही आतापर्यंत जेवढे कायदे बघितले त्याच्यात हे प्रत्येकात असेल, इतर कायद्यांच्या वरचढ हाचा कायदा, ठीक आहे. 21 नंबर बघा, राज्य सरकारचे कर्तव्य. आता राज्य सरकारचे काय कर्तव्य? सोय करणे, पुनर्वसन करणे, सर्वे करणे, समित्या नेमणे इत्यादी राज्य सरकारचे कर्तव्य. आणि केंद्राचं काय कर्तव्य? वार्षिक अहवाल संसदेसमोर मांडणे, ओके. राज्याचे आणि केंद्राचे कर्तव्य. सरकारी अधिकाऱ्यांनी चांगल्या भावनेने केलेल्या कृतीसाठी शिक्षा नाही. म्हणजे गुड फेथमध्ये जे आपलं असतं प्रोटेक्शन इन गुड फेथ, तर ते इथे दिलेलं आहे 22 मध्ये, ठीक आहे. प्रोटेक्शन इन गुड फेथ. 23 मध्ये काय? केंद्र सरकार राजपत्रात सूचना देऊन नवीन नियम बनवू शकतं. आता नियम बनवण्याचे अधिकार कोणाला दिले यांनी? बघा, नियम बनवण्याचे अधिकार केंद्राला दिले. तर तुम्हाला इथे प्रश्नामध्ये इथे केंद्राऐवजी तुम्हाला राज्य सरकार येऊ शकतं, ठीक आहे. स्टेटमेंट असं येऊ शकतं की अकॉर्डिंग टू ॲट्रॉसिटीज ॲक्ट नियम बनवण्याचा अधिकार हा राज्य सरकारला दिलेला आहे, ठीक आहे. तर ते स्टेटमेंट रॉंग होईल. कारण का? तर नियम बनवण्याचा अधिकार दिलेला आहे आपल्याला माहिती केंद्र सरकारला, ठीक आहे. तर मी तुम्हाला हे काय काय ठिकाणी जिथे गोल करतो ना त्याचं माझं उद्दिष्टच ते असतं की त्या ठिकाणी तुम्ही ट्रॅप होऊ शकता, ठीक आहे. क्वेश्चन तसेच बनतात, म्हणजे जिथे चेंज होण्याची शक्यता असते ना ते मी तुम्हाला गोल करून दिले. जसं वरती हे प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्समध्ये मी 18 वर्षाला गोल केलं, ठीक आहे. इथे 18 ऐवजी तुम्हाला स्टेटमेंटमध्ये इथे 14 येऊ शकतं आणि ते तुम्हाला ट्रू वाटेल कारण ते तुम्ही 14 कुठेतरी वाचलेलं असणार. पण मग ते आपल्याला कन्फ्युजन टाळायचं आहे की 14 दिलेलं आहे 1955चा जो सिव्हिल राईट्स ॲक्ट आहे, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन ॲक्ट, याच्यात 14 आहे आणि जो ॲट्रॉसिटीज ॲक्ट आहे याच्यामध्ये ते 18 आहे, ठीक आहे. तर हे फिक्स लक्षात ठेवायचं आपल्याला कुठे काय, ओके. नेक्स्ट, 31 मार्च 1995 ला नवीन नियम तयार करण्यात आले. मग आता याच्यानुसार काय झाले? ही नियम बनवण्यात आले, म्हणजेच रूल्स फॉर्म करण्यात आले, ठीक आहे. आता ॲक्ट वर्सेस रूल मधला फरक मी आपल्या इंट्रोडक्शनवाल्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे, पण इथे पण सांगून देतो. ॲक्ट म्हणजे काय असतं? तर जे सरकार संसद बनवते किंवा राज्य विधिमंडळ बनवतो आणि त्या ॲक्टनुसार जे डे टू डे ॲक्टिव्हिटीजवालं काम असतं ते कोणत्या याच्यानुसार चालतं? ते नियमानुसार चालतं, म्हणजेच रूल्सनुसार चालतं. हे बघा, आता पुढचं आहे SC/ST प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज रूल्स 1995, ठीक आहे. इथे तुम्हाला कोणत्या कीवर्डला हायलाईट करायचं आहे? तर 1995 वाले, ठीक आहे. रूल्स 1995. आत्तापर्यंत आपण काय बघत होतो? तर आपण ॲक्ट बघत होतो 1989चा, ठीक आहे. आपण ॲक्ट बघितला होता, अधिनियम बघितला होता. आता आपण बघणार आहोत रूल्स म्हणजे नियम,
ठीक आहे. हा 1989 होता. आता आपण याच्यावरनं बनवलेले रूल्स बघणार आहोत. ठीक आहे. मग आता बघा, याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला काय नोट डाऊन करायचं आहे, ॲज पर सेक्शन 23(1) ऑफ द प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट 1989. ठीक आहे. आता म्हणजे यांनी काय म्हटलं आहे की हे रूल्स कशानुसार बनलेले. ठीक आहे. त्याचं सोर्स त्यांनी या ठिकाणी पहिल्या लाईनमध्ये सांगितलं आहे. तर सोर्स काय आहे, ॲज पर सेक्शन 23 ऑफ द प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट. ठीक आहे. ॲक्ट म्हणजे काय, जो आपण इतक्यात बघितला. ठीक आहे. त्याच्यात 23व्या सेक्शननुसार आपण हे रूल्स बनवलेले आहे असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. ठीक आहे. मग आता 23वं सेक्शन बघा काय, हे बघा शेवटचंच आपण जे बघितलं 23वं सेक्शन. ठीक आहे. इथे काय म्हटलं होतं, केंद्र सरकार राजपत्रात सूचना देऊन नवीन नियम बनवू शकते. ठीक आहे. हा अधिकार केंद्र सरकारला दिला होता. मग त्या अधिकाराचा वापर करून केंद्र सरकारने हे नवीन नियम बनवले. म्हणजे आता तुम्हाला जर विचारलं की SC/ST प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज रूल्स 1995 हे कोणी बनवले, केंद्र सरकार, दुसरा ऑप्शन आहे राज्य सरकार, तिसरा ऑप्शन आहे सुप्रीम कोर्ट, चौथा ऑप्शन आहे नन ऑफ द अबव. तर त्याचा आन्सर काय येईल, केंद्र सरकार. ठीक आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके. कारण ती पॉवर सेंट्रल गव्हर्नमेंटला दिलेली आहे. ठीक आहे. तर मग आता बघू आपण डेट लक्षात ठेवायची आपल्याला, कधीपासून हे रूल्स एन्फोर्स झाले. ठीक आहे. रूल्सच्या पण एन्फोर्समेंटची डेट महत्त्वाची आहे, ती आपण नोट डाऊन करून घेऊ. 31 मार्च 1995. 31 मार्च 1995 पासून हे रूल्स अंमलबजावणी यांची चालू झाली. एन्फोर्समेंटची डेट आहे ही. ठीक आहे. मग आता बघा, याच्यात पण काही सेक्शन्स आहे आपल्याला, ते सुद्धा लक्षात ठेवावे लागणार आहे. ठीक आहे. तर ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. जसे जसे मी ते एक्सप्लेन करतोय त्या स्पीडमध्ये तुम्ही नोट डाऊन करू शकता. ओके. तर मग सगळ्यात पहिलं इथे लक्षात ठेवा की नियमाचं नाव दिलेलं आहे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी. बरोबर. नियमाचं नाव आहे SC/ST प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज रूल्स 1995. ठीक आहे. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध नियम 1995 हे याचं नियमांचं नाव आहे. ओके. डन. सेक्शन 2 मध्ये दिलेलं आहे. सेक्शन 2 मध्ये दिलेलं आहे व्याख्या, डेफिनेशन्स. ठीक आहे. परिभाषा. मग आता याच्यामध्ये काही व्याख्या दिलेल्या आहे बघा, H पर्यंत व्याख्या आहे. तर आपण त्या नोट डाऊन करून घेऊ. ठीक आहे. एक एक ज्या महत्त्वाच्या आहेत त्या. तर सगळ्यात पहिले इथं ॲक्टची व्याख्या दिली आहे की कायद्यामध्ये कुठे ॲक्ट हा शब्द आला तर त्यांना काय अभिप्रेत आहे. तर कायद्यामध्ये ॲक्ट शब्द आला तर त्यांना अभिप्रेत आहे जो आपला मूळ कायदा आहे. ठीक आहे. SC/ST प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट 1989. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही ॲक्टच्या समोर डॅश करून 1989चा कायदा इतकं जरी लिहिलं तरी तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. 1989चा कायदा आणि तिथे कायद्याला अंडरलाईन करा. ठीक आहे. जे मी इथं केलं होतं. ओके. नेक्स्ट आहे बीमध्ये, 2B मध्ये काय डेफिनेशन दिली, डिपेंडंट. ठीक आहे. अवलंबित व्यक्ती. डिपेंडंट व्यक्तीची डेफिनेशन दिली आहे 2B मध्ये. मग आता डिपेंडंट म्हणजे कोण असणार आहे बघा, त्याचं एक्सप्लेनेशन काय, अत्याचारित व्यक्तीची पत्नी, मुले, विवाहित किंवा अविवाहित किंवा अवलंबित पालक, विधवा, बहीण, मृत मुलाची मुले. ठीक आहे. म्हणजे आता डिपेंडंट कोण आहे, तर ज्याच्यावरती अत्याचार झाला आहे. ठीक आहे. त्याच्यावरती अवलंबून असणारे जितके पण काही व्यक्ती येतील ते सगळे डिपेंडंटच्या व्याख्येत येतील. ओके. म्हणजे समजा एखादा घरातला मूळ पुरुष आहे. ठीक आहे. तर त्याच्यावरती काहीतरी SC/ST ॲट्रॉसिटीज ॲक्ट च्या अंतर्गत येणारा त्याच्यावरती काहीतरी अपराध झालेला आहे. ठीक आहे. त्याला मारझोड झाली किंवा त्याला बंदिस्त केलं किंवा त्याच्याविरुद्ध खोटी साक्ष देऊन त्याला अटक केलं, तर अशा केसमध्ये त्याचे जे काही नातेवाईक येणार आहे, मुलगा, मुलगी, विवाहित असेल तर पत्नी किंवा त्याचे आईवडील, ठीक आहे, बहीण, हे सगळे डिपेंडंटच्या व्याख्येत येतील. ठीक आहे. डिपेंडंटच्या व्याख्येत तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, इथे हायलाईट कशाला करायचं आहे, अत्याचारित व्यक्तीचे. ठीक आहे. म्हणजे ज्याच्यावरती अत्याचार झाला आहे त्याचे जे कोणी डिपेंडंट असणार आहे ते इथे येत आहे. ठीक आहे. इथे असं नाही समजायचं की जो अत्याचार करतोय त्याचे डिपेंडंट लोक. ठीक आहे. तर तो कॅच इथे लक्षात ठेवा, अत्याचारित व्यक्तीवरचे डिपेंडंट आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहे. ओके. C. आता बघा 2C मध्ये काय आहे, आयडेंटिफाईड किंवा संशोधित किंवा ओळखला गेलेला प्रदेश. ठीक आहे. तर आयडेंटिफाईड एरिया म्हणजे काय, तर असा एरिया ज्याला सरकारने ओळखलेला आहे की या ठिकाणी अत्याचार होण्याची संभावना जास्त आहे. ठीक आहे. असा एरिया जो अत्याचाराला प्रोन आहे. ठीक आहे. म्हणजे तिथे शक्यता आहे की इथे जास्तीत जास्त अत्याचार होऊ शकतात. तर मग ही परमिशन कोणाला दिलेली आहे, राज्य सरकारला. ठीक आहे. इथे तुम्हाला राज्य हे कीवर्ड लक्षात ठेवायचं आहे. राज्य सरकारला अत्याचार होतील असा वाटणारा प्रदेश. ठीक आहे. एखाद्या एरियामध्ये समजा जर असे गुन्हे जास्त घडत असतील तर त्या भागाला आयडेंटिफाईड एरिया कोण घोषित करू शकतं, तर राज्य सरकार. ठीक आहे. इथे तुम्हाला क्वेश्चन जर आला तर इथे राज्याच्या बदलून आहे ना तुम्हाला केंद्र सरकार दिलं जाईल. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्हाला तो कॅच लक्षात ठेवायचा आहे. ओके.
नेक्स्ट 2D मध्ये डेफिनेशन दिली NGOची, ठीक आहे, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे स्वयंसेवी संस्था, ठीक आहे. याला तुम्ही असंच लक्षात ठेवा, त्याचं एक्सप्लेनेशन काही नाही आहे. 2E मध्ये दिलं आहे शेड्यूल. मग आता ह्या कायद्याला काहीतरी शेड्यूल अटॅच्ड आहे, तर त्याचे सुद्धा या ठिकाणी मेन्शन आहे. नंतर आहे सेक्शन, ठीक आहे, सेक्शनची डेफिनेशन दिली आहे. आता याच्या मी डिटेलमध्ये नाही गेलो आहे कारण ते एवढं महत्त्वाचं नाही आहे. जस्ट तुम्ही मॅच द पेअरला तुम्हाला क्वेश्चन आला तर तुम्ही याच्यावरून सॉल्व कराल की डीमध्ये काय आहे, ईमध्ये काय आहे, एफमध्ये काय आहे, म्हणून हे नोट डाऊन करून दिलेलं आहे, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. जीमध्ये दिलेले स्टेट गव्हर्नमेंट किंवा राज्य सरकारची डेफिनेशन, ठीक आहे. जीमध्ये दिली आहे राज्य सरकारची, बट इन रिलेशन टू द युनियन टेरिटरी, ठीक आहे. बघा आता राज्य सरकारची डेफिनेशन राज्य सरकारला तर लागू होईल, पण युनियन टेरिटरीच्या केसमध्ये यांनी काय म्हटलं आहे, युनियन टेरिटरी आली की इट मीन्स ॲडमिनिस्ट्रेटर अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट अंडर आर्टिकल 239 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, ठीक आहे. मग युनियन टेरिटरीच्या केसमध्ये इथे ॲडमिनिस्ट्रेटर येणार आहे, ठीक आहे, जो प्रेसिडेंट अपॉइंट करेल, तर त्याला राज्य सरकार समजलं जाईल. ओके, राज्य सरकार इतर राज्यांच्या बाबतीत कोणाला समजलं जाईल, तर राज्य सरकारला समजलं जाईल जे राज्यांचे स्वतः शासन आहे, राज्य शासन, ठीक आहे. पण युनियन टेरिटरीच्या केसमध्ये जो ॲडमिनिस्ट्रेटर आहे त्याला या ठिकाणी राज्य सरकार समजलं जाईल, ठीक आहे. मग आता युनियन टेरिटरीच्या केसमध्ये कोण कोण असू शकतं, समजा आपल्याकडे कोणत्या युनियन टेरिटरीज आहे, अंदमान निकोबार आहे, लक्षद्वीप आहे, दादरा नगर हवेली, दीव दमन आहे, त्यांना आता एकत्र केलं आहे, ठीक आहे. जम्मू काश्मीर आहे, लडाख आहे, अजून दिल्ली आहे, चंदीगड आहे, पांडिचेरी आहे. तर ह्या सगळ्यांचे जे कोणी ॲडमिनिस्ट्रेटर असताना ते या ठिकाणी येणार आहे, ठीक आहे. आता दिल्ली किंवा पांडिचेरी किंवा जम्मू काश्मीर, ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की CM सुद्धा असतात, ठीक आहे. इथे राज्य सरकार असायला सुद्धा परवानगी आहे. मग या ठिकाणी तिथले CM राज्य सरकारच्या डेफिनेशनमध्ये नाही आहेत अकॉर्डिंग टू दिस ॲक्ट, ठीक आहे. अकॉर्डिंग टू दिस ॲक्ट काय असतं की ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे त्या ठिकाणचा राज्यपाल जो आहे, नायब राज्यपाल, तो त्या ठिकाणी त्याला राज्य सरकार समजलं जाईल. ओके, नायब राज्यपाल, डेप्युटी गव्हर्नरला. ओके, ठीक आहे. नेक्स्ट Hमध्ये काय आहे, वर्ड्स नॉट डिफाईन इन दिस ॲक्ट, ठीक आहे. असे काही शब्द जे या कायद्यात यांची डेफिनेशन दिलेली नाही आहे, असे वर्ड्स त्यांनी Hमध्ये दिलेले आहे, ठीक आहे. ओके, तर तुम्हाला या डेफिनेशन्स लक्षात ठेवायच्या होत्या. याच्यात जास्त डीप जाण्यासारखं काही नाही. एवढा जरी लक्षात ठेवलं तरी आपण याच्यावरती एखादा जोड्या लावायला क्वेश्चन आला तर तो आपण सॉल्व्ह करू शकू, ठीक आहे. ABCD याच्यापासून Hपर्यंत मी दिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा आता सेक्शन 3 बघा, खबरदारीचे व प्रतिबंधात्मक उपाय, ठीक आहे. आता हे खबरदारीचे किंवा प्रतिबंधात्मक याच्या नावावरनं काय येतं की काहीतरी घटना घडण्याच्या आधीचे उपाय, ठीक आहे, घटना घडण्याच्या आधीचे उपाय. ओके, खबरदारी किंवा प्रतिबंधात्मक याच्या नावातनंच अर्थ काय तो घटना घडण्याच्या आधीचे उपाय. तर मग काय, प्रिकॉशनरी मेजर्स किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, ठीक आहे. त्यालाच इंग्लिशमध्ये प्रिकॉशनरी किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणतात. मग आता ही जबाबदारी कोणावर दिली, कोण करते, तर राज्य सरकार, ठीक आहे. तुम्हाला याला इथे हायलाईट करायचं आहे, याला अंडरलाईन करायचं आहे तुम्हाला, राज्य सरकार, ठीक आहे. इथे तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स हे केंद्र सरकार राबवेल असं स्टेटमेंट आलं तर ते तुम्हाला रॉंग राहील, ठीक आहे, कारण आपल्याला राज्य दिलेलं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे याला अंडरलाईन करायला होतो, ठीक आहे. जिथे क्वेश्चन असं ट्रॅप होऊ शकतो ना, तिथे मी एक्सप्लेन करताना सांगत चाललेलो आहे की हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण असेच क्वेश्चन बनता या ठिकाणी दुसरं स्टेटमेंट दिलं जातं, एखादा शब्द या इकडचा तिकडं केला जातो आणि आपल्याला ते स्टेटमेंटमध्ये देतात, ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते जिथे जे आहे ते परफेक्ट तिथे लक्षात ठेवायचं. जिथे राज्य असेल तिथे राज्यच लक्षात ठेवायचं, जिथं केंद्र दिलं असेल तिथं केंद्रच लक्षात ठेवायचं. ओके, तर बघा कोणते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहे, उपाय, ठीक आहे. आता हे तुम्ही लिहिले नाही तरी चालतील किंवा लिहून घ्या एखाद्या वेळी जर तुम्हाला म्हणजे लक्षात ठेवायला, कारण कधी कधी काय होतं हे आपण कॉमन सेन्सने पण जज करू शकतो, ठीक आहे. पण काही लोकांना समजा तेवढं नसेल लक्षात राहत किंवा कॉमन सेन्स त्यांचं रिझनिंग तेवढं स्ट्रॉंग नसेल, तर त्यांनी हे लिहून घ्या, म्हणजे त्यांना नंतर एकदा दोनदा वाचलं की ते त्यांच्या डोक्यात फिक्स होऊन जाईल. ओके, तर बघा उपाय काय दिले की प्रदेश ओळखणे, DM किंवा SPने त्यांना भेट देण्यास सांगणे, ठीक आहे. प्रदेश ओळखणे म्हणजे काय, आता प्रदेश म्हणजे काय बघा, इथे आयडेंटिफाईड एरियाची Cमध्ये आपण डेफिनेशन बघितली, ठीक आहे. सीमध्ये आपण काय म्हटलं की अत्याचार होतील असा वाटणारा प्रदेश, मग तेच त्यांनी तिकडं दिलेलं आहे की असे प्रदेश ओळखणे आणि त्या ठिकाणचे जे DM किंवा SP असतील त्यांना अशा प्रदेशांना सतत भेट द्यायला सांगणे. ओके, कायदा सुव्यवस्थेची पाहणी करत राहणे, SC ST नसणाऱ्या व्यक्तींचे शस्त्रप्रवाहने रद्द करणे,
ठीक आहे, शस्त्र परवाने रद्द करणे म्हणजे जे लायसन्स असतील, वेपनचे लायसन्स असतील, ठीक आहे, लोकांकडे वेपन्स असतात, त्याचे लायसन्ससुद्धा असतात, ठीक आहे, तर ते रद्द करू शकतो प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून. ओके, तो पण अधिकार आहे. बेकायदेशीर शस्त्र जप्ती, आता काही लोक बेकायदेशीररित्या जर काही असे शस्त्र वापरत असतील, ठीक आहे, तलवार, गुप्ती म्हणा, काही पण म्हणा, ठीक आहे, ज्याच्याने काहीतरी हार्म होऊ शकतो समोरच्याला, तर असे शस्त्र जप्त करण्याचा सुद्धा अधिकार आहे, कारण ते ऑलरेडी बेकायदेशीर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, SC/STंना संरक्षणासाठी शस्त्र परवाने देणे. ठीक आहे, SC/ST व्यक्तींना शस्त्र चालवण्यासाठी त्यांना परवाने देणे म्हणजे लायसन्स देणे. ठीक आहे, आता बघा, हा थोडासा एक्स्ट्रीम मुद्दा होऊन जातो. हा आपल्या कॉमन सेन्सने आपल्याला जज नसता झाला. ठीक आहे, कारण बघा, आता मागे तुम्हाला आठवत असेल की ह्या SC/ST ॲट्रॉसिटी ॲक्टवरनंच महाराष्ट्रामध्ये ना थोडंसं गोंधळाचं वातावरण झालं होतं, थोड्याशा दंगली पण झाल्या होत्या. ठीक आहे, इथे जो काही वाद झाला होता या ॲक्टवरनं, तर त्याच्यामध्ये जे रामदास आठवले म्हणून नेते आहे, तर त्यांनी असं एक स्टेटमेंट केलं होतं की अशा भागांमध्ये SC/ST लोकांना तुम्ही शस्त्र परवाने द्या सरकारने. ठीक आहे, तेव्हा त्या अशा स्टेटमेंटची खूप लोकांनी खिल्ली उडवली होती. ठीक आहे, तेव्हा मलाही माहिती नव्हतं, पण नंतर जेव्हा मी हा ॲक्ट वाचला तेव्हा त्याच्यात असं धडधडीत मेन्शन केलेलं आहे की असं सरकार करू शकतं. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्ही हे असं लक्षात ठेवा. ठीक आहे, हे आपल्याला कॉमन सेन्सला आपल्याला असं एक्स्ट्रीम वाटू शकतं की शस्त्र परवाने वाटणे म्हणजे काय झालं. ठीक आहे, पण तसं नाही आहे, ॲक्टमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे आपण तसं लक्षात ठेवू. ओके, मग आता बघा अजून काय दिलेलं आहे. हे 3मध्येच आहे बरं का, खालच्या स्टेटमेंटसुद्धा 3मध्येच आहे, सेक्शन 3मध्ये. मग बघा, हाय पॉवर्ड स्टेट डिस्ट्रिक्ट डिव्हिजनल कमिटी. ठीक आहे, एखादी कमिटी बसवायची आहे. सरकारला कायदा अंमलबजावणीमध्ये मदत व देखरेखसाठी दक्षता समिती, कायद्याची अंमलबजावणी परिणामकारक व्हावी म्हणून. ठीक आहे, 2 कमिटी दिलेल्या इथे. हाय पॉवर्ड कमिटी ती कोणत्या लेवलला असेल, स्टेट लेवलला, डिस्ट्रिक्ट लेवलला किंवा डिव्हिजनल लेवलला असेल, आणि दुसरी दक्षता समिती. ठीक आहे, म्हणजे विजिलन्स कमिटी. तर यांची कायद्याची अंमलबजावणी म्हणून अशा समित्या नेमायच्या आहे. ठीक आहे, ओके. अजून काय उपाय सांगितले. जागृती केंद्रे म्हणजे अवेअरनेस सेंटर स्थापन करणे. SC/STसाठी बिगर सरकारी संस्थांना प्रोत्साहन देणे. आता बघा, इथे जे बिगर सरकारी संस्था आलं ते आपण इकडे डेफिनेशनमध्ये बघितलं होतं 2Dच्या. ठीक आहे, NGO, बिगर सरकारी संस्था, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. तर मग तेच इथे दिलेलं आहे की यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे अवेअरनेस सेंटर उभारायचे. विशेष पोलीस दलाची कुमक पाठवणे. जर एखादा भाग असा तिथे अत्याचारासाठी प्रोन असेल तर तिथे विशेष पोलीस दलाची कुमक पाठवणे. ठीक आहे, तुकडी पाठवणे, ते सुद्धा या ठिकाणी होऊ शकतं. प्रत्येक 3 महिन्याला कायदा व सुव्यवस्था तपास अधिकारी, समिती, विशेष सरकारी वकील यांच्या कामाचे अवलोकन. ठीक आहे, तर किती महिन्यांमध्ये करायचं आहे आपल्याला इथे फॅक्ट लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आपल्याला क्वेश्चन याच ठिकाणी येऊ शकतो. 3 महिन्याला. ठीक आहे, दर 3 महिन्याला. इथे 3 ऐवजी ते 6 करून देतील. ठीक आहे, आपल्याला ट्रॅप करायचं असेल तर दर 6 महिन्याला याचं अवलोकन झालं पाहिजे कामाचं या प्रत्येक व्यक्तीच्या. ठीक आहे, तर ते रॉंग होऊन जाईल, कारण हे तर 3 महिन्याला दिलं आहे कायद्यात. ठीक आहे, त्याच्यामुळे 3 महिन्याला तुम्ही अंडरलाईन करून घ्या. ठीक आहे, इथे क्वेश्चन येऊ शकतो. हे बाकीचे तरी हे जनरल पॉईंट्स आहे. ठीक आहे, हे असे पण थोडेसे जेनेरिक पॉईंट्स आहे, हे तुम्ही गेस पण करू शकता, पण 3 महिने हा फॅक्ट आहे ना थोडासा इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, त्यामुळे तो तसा लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, आता बघा सेक्शन 4. ठीक आहे, सेक्शन 4मध्ये काय दिलेलं आहे. खटला प्रक्रियेचे सुपरविजन आणि अहवाल. ठीक आहे, प्रोसिक्युशन, सुपरविजन आणि अहवाल मांडणी. ठीक आहे, आता एखादा खटला आहे जो SC/ST ॲक्टच्या अंतर्गत दाखल झालेला आहे. ठीक आहे, तर मग अशा खटल्यासाठी काहीतरी विशेष प्रोव्हिजन्स केलेले आहे कायद्याने की तो खटला कसा चालवायचा आहे आणि त्याच्यासाठी काय काय गोष्टी करायच्या आहे. ठीक आहे, तर त्या दिलेल्या आहे 4मध्ये. ठीक आहे, तर मग 4चं टायटल काय लक्षात ठेवणार आपण की खटल्यासाठीची प्रक्रिया. ठीक आहे, प्रोसिक्युशन प्रोसेस, त्याच्यासाठी सुपरविजन आणि अहवाल मांडणे. ठीक आहे, रिपोर्ट देणे वगैरे. ओके, मग आता 2 पॅनलची नियुक्ती. इथे काय आहे, 2 पॅनलची नियुक्ती करायची आहे 3 वर्षांसाठी. कोण करेल, राज्य सरकार करेल. ओके, राज्य सरकार करेल प्रत्येक जिल्ह्यासाठी. ठीक आहे, प्रत्येक जिल्ह्यासाठी आणि स्पेशल कोर्टात केसेस लढण्यासाठी. ओके, म्हणजे बघा आता याच्या अंतर्गत ज्या पण काही केसेस होणार आहे, ठीक आहे, SC/ST ॲट्रॉसिटीज ॲक्टच्या अंतर्गत, पण त्या केसेस लढण्यासाठी 2 पॅनलांची नेमणूक करायची आहे. ओके, आणि ते पॅनल 3 वर्षांसाठी अपॉइंट केलं जाईल. ठीक आहे, आणि ते कुठे अपॉइंट केलं जाईल, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1-1, 2-2 पॅनल असतील. ठीक आहे, प्रत्येक जिल्ह्यासाठी 2 पॅनल 3 वर्षांसाठी. कोण अपॉइंट करेल, त्यांना राज्य सरकार. ठीक आहे, तर मग हे फॅक्ट्स तुम्ही लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतो. ठीक आहे, 3 वर्षांसाठी 2 पॅनलची नियुक्ती प्रत्येक जिल्ह्यात होईल. कोण करेल, तर राज्य सरकार करेल. मग आता त्या
अजून काय त्याच्यामध्ये बघा, DMच्या सल्ल्याने, ठीक आहे, DMच्या सल्ल्याने म्हणजे काय, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे जिल्हाधिकारी यांच्या सल्ल्याने, ठीक आहे. तर त्यांचा सल्लासुद्धा महत्त्वाचा आहे, कारण ही जिल्ह्यात नियुक्ती होणार आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी. जरी राज्य सरकार करत असली तरी DMचा सुद्धा त्या ठिकाणी सल्ला घेणार आहे, ठीक आहे. मग आता ख्यातनाम वकिलांचे पॅनल, ठीक आहे, ज्यांची 7 वर्ष सेवा झालेली आहे, ठीक आहे. हा फॅक्ट खूप महत्त्वाचा आहे, याच्यावरती प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन आलेला आहे. ओके, प्रिव्हियस इयरमध्ये याच्यावरती विचारलेलं आहे की त्यांचा अनुभव किती पाहिजे, जे वकील या ठिकाणी अपॉइंट केले जाणार आहे त्यांचा अनुभव किती पाहिजे. तर त्यांनी 7 वर्ष सेवा केलेली पाहिजे असं कायद्यात दिलेलं आहे, तरच ते ह्या पॅनलमध्ये अपॉइंट केले जाऊ शकतात. समजलं? ठीक आहे, हे फॅक्ट लिहून घ्या तुम्ही. नेक्स्ट, डायरेक्टर ऑफ प्रोसिक्युशनच्या सल्ल्याने विशेष सरकारी वकिलांचे पॅनल, ठीक आहे. मग तेच आहे की विशेष सरकारी वकिलांचे पॅनल आहे. त्याच्यानंतर DM आणि डायरेक्टर ऑफ प्रोसिक्युशन यांनी 2 वेळा, वर्षातून 2 वेळा, जानेवारी किंवा जून, ठीक आहे, हे जानेवारी आणि जून आहे, विशेष सरकारी वकिलांच्या कामाचा आढावा घ्यावा आणि अहवाल राज्य सरकारला द्यावा, ठीक आहे. बघा आता काय आहे, एक व्यक्तीला डायरेक्टर ऑफ प्रोसिक्युशन म्हणून अपॉइंट केलं जाईल, ठीक आहे, आणि एक DM म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असेल. तर हे जिल्हाधिकारी आणि डायरेक्टर ऑफ प्रोसिक्युशन जे आहे तर यांनी वर्षातून 2 वेळा यांच्या कामाचा अहवाल घ्यायचा आहे, ठीक आहे. जे विशेष सरकारी वकील या ठिकाणी अपॉइंट होणार आहे यांच्या कामाचा अहवाल या ठिकाणी घ्यायचा आहे. ओके, आणि तो रिपोर्ट राज्य सरकारला द्यायचा आहे. मग राज्य सरकार काय करेल, काम चांगले नसेल तर नाव काढून टाकणे. मग या पॅनलमधनं नाव काढून टाकेल राज्य सरकार, ठीक आहे, जो वरती आपण पॅनल बघितला आहे. ओके, जर ते काम चांगलं करत नसतील तर, आणि काम चांगलं करत असतील तर त्यांना कंटिन्यू करेल. ओके, दोघांनी म्हणजे कोणी, DM आणि ऑफिसर इन्चार्ज ऑफ प्रोसिक्युशन म्हणजेच हे डायरेक्टर ऑफ प्रोसिक्युशन, ठीक आहे, यांनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत केसेसचे अवलोकन करून दर पुढील महिन्याच्या 20 तारखेच्या आत अहवाल डायरेक्टर ऑफ प्रोसिक्युशन राज्य सरकारला द्यावा, ठीक आहे. आता DMने काय आहे की दर महिन्याच्या 20 तारखेच्या आत या कायद्याअंतर्गत ज्या काही केसेस चाललेल्या आहेत त्यांचा रिव्ह्यू करून दर महिन्याच्या 20 तारखेच्या आत अहवाल द्यायचा आहे. कोणाला द्यायचं आहे, डायरेक्टर ऑफ प्रोसिक्युशन किंवा राज्य सरकारला, ठीक आहे. नेक्स्ट, DM किंवा SDM ला आवश्यक वाटल्यास, ठीक आहे, पीडित व्यक्तीने मागणी केल्यास ख्यातनाम वकिलाची नियुक्ती स्पेशल कोर्टात केली जाईल. फी डिसाइडेड बाय DM आणि SDM, ठीक आहे. जर त्यांना वाटलं की एखाद्या केसमध्ये स्पेशल वकिलाची नियुक्ती करायची, ख्यातनाम म्हणजे ज्यांचं खूप नाव झालेलं आहे अशा वकिलाची, तर त्यांचीसुद्धा नियुक्ती केली जाऊ शकते, ठीक आहे. आणि फी कोण देईल, तर फी गव्हर्नमेंटच देईल, पण गव्हर्नमेंट डिसाईड करेल. ओके, विशेष सरकारी वकिलांची फी राज्य सरकार ठरवते. ओके, विशेष सरकारी वकिलांची फी कोण ठरवेल, राज्य सरकार. पॅनलवरील इतर वकिलांपेक्षा जास्त, ओके, जे पॅनलवरती इतर वकील असतील त्यांच्यापेक्षा यांची जास्त. ओके, ठीक आहे. आता हे पूर्ण आपण वाचलेलं आहे, हे तुम्ही लिहिलं पण असेल, याच्यातलं मी तुम्हाला इन शॉर्ट सांगतो, परत एकदा रिवाईज करू आपण, ठीक आहे, म्हणजे डोक्यात एकदा फिक्स होऊन जाईल. इथे काय होतं आहे बघा, केसेस चालवण्यासाठी ना एक पॅनल बनवलं जातं आहे, ठीक आहे. पॅनलला अपॉइंट कोण करतं आहे, राज्य सरकार करतं आहे. दर 3 वर्षांसाठी पॅनल बनतं आहे, ठीक आहे. पण 2 पॅनलची नियुक्ती होते. त्या पॅनलमध्ये काही वकील असणार आहे आणि काही एक विशेष सरकारी वकील असणार आहे, ठीक आहे. यांचं मिळून ते पॅनल असणार आहे. पण त्यांच्यासाठी क्रायटेरिया काय दिलेला आहे की 7 वर्ष त्यांचा सेवेचा अनुभव असावा, ठीक आहे. मग त्याच्यानंतर यांचे एखाद्या केसमध्ये कोणत्या वकिलाला लावायचं वगैरे तर हे DM वगैरे ठरवतील, ठीक आहे, जे आपले जिल्हाधिकारी साहेब असतील ते ठरवतील. आणि सोबतच त्यांची फी जी असेल तर ती राज्य सरकार देईल. पण जे विशेष सरकारी वकील असेल त्यांची फी इतर वकिलांपेक्षा, म्हणजे पॅनलवरती इतर पण वकील असतील ना तर त्यांच्यापेक्षा थोडीशी जास्त असेल, ठीक आहे. तर हेच दिलेलं आहे. आणि अहवाल द्यायचा आहे दर महिन्याच्या 20 तारखेच्या आत. आणि वरती काय दिलेलं आहे की हे जे पॅनल आहे तर यांच्या बैठकांचा किंवा या पॅनलचा रिव्ह्यू करायचा आहे वर्षातून 2 वेळा, ठीक आहे, की पॅनलचं कामकाज कसं चाललं आहे हे वर्षातून 2 वेळा बघायचं आहे, ठीक आहे. आणि केसेसचा अहवाल द्यायचा आहे 20 तारखेच्या आत दर महिन्याला, ठीक आहे. आणि केसेसमध्ये काम कसं चाललं आहे ते दर महिन्याच्या 20 तारखेला द्यायचं. ओके, तर हे दिलेलं होतं सेक्शन 4मध्ये, ठीक आहे. तुम्ही एकदा हे लिहून घ्या आणि परत एकदा वाचा, ठीक आहे. ते काही नाही, जास्त फक्त काय आहे की फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, याच्यात असं कन्सेप्च्युअल काही नाही आहे. फक्त कोण कोणाला रिपोर्ट देतं आहे, परत किती वेळात रिपोर्ट द्यायचा आहे, किती वर्षांची सेवा असली पाहिजे, फी कोण ठरवतं आहे, प्रत्येक जिल्ह्यासाठी किती पॅनल असणार आहे, पॅनलची नियुक्ती कोण करणार आहे,
परत पॅनल किती वर्षांसाठी अपॉइंट केलेलं जाणार आहे, तर हे जस्ट फॅक्च्युअल डेटा आहे तो इथे दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे खटला कसा चालणार आहे याच्या संदर्भात किंवा जे पण काही खटले त्या जिल्ह्यात दाखल केलेले असतील त्या सर्वांच्या संदर्भात काय काय विशेष प्रक्रिया इथे दिलेल्या आहे. ठीक आहे, तुम्ही हे एकदा लिहून परत एकदा वाचा, तुम्हाला ते समजून जाईल. ठीक आहे, जास्त त्याच्यात कन्सेप्च्युअली समजून सांगण्यासारखं काही नाही. 5 बघा, 5 मध्ये काय आहे, पोलीस स्टेशनच्या प्रभारी. ठीक आहे, म्हणजे काय, इन्चार्ज. ठीक आहे, प्रभारी म्हणजे काय असतो, इन्चार्ज. तर मग पोलीस स्टेशनचा ऑफिसर इन इन्चार्ज असतो त्या अधिकाऱ्याला माहिती देणे. ठीक आहे, मग आता बघा त्याचं काय काम आहे. पोलीस स्टेशनच्या प्रभारी प्रत्येक तक्रार लिखित स्वरूपात घेणे बंधनकारक. ठीक आहे, SC/ST ॲट्रॉसिटीज ॲक्टमधली तक्रार असेल तर ती लिखित स्वरूपात घ्यावी लागेल, हे बंधनकारक करून दिलं आहे. अशा तक्रारीची एक फ्री कॉपी तक्रारदारांना दिली. ठीक आहे, जो तक्रारदार असेल त्याला त्याची एक फ्री कॉपी करून देणं. ओके, त्याच्यानंतर जर तक्रार नोंदवून घेतली नाही तर DYSP पेक्षा कमी नसलेला, ठीक आहे, म्हणजे DYSP किंवा त्याच्यापेक्षा अधिक जास्त दर्जा असलेला, ठीक आहे, अधिकारी लिखित स्वरूपात प्रभारी अधिकाऱ्यास तक्रार नोंदवून घेण्याचे आदेश देऊ शकतो. ओके, म्हणजे समजा पोलीस स्टेशनमधल्या इन्चार्जने तुमची तक्रार घेतली नाही तर तुम्ही DYSP किंवा त्याच्यापेक्षा वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्याकडे डायरेक्ट जाऊ शकता आणि त्याला तुम्ही तुमचं जे काही घराणं आहे ते तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, की आमची तक्रार नोंदवून घेतलेली नाही. मग तो DYSP त्या प्रभारी इन्चार्जला त्या पोलीस स्टेशनच्या लिखित आदेश देऊ शकतो की यांची तक्रार तुम्ही नोंदवून घ्या. ठीक आहे, हे दिलेलं आहे सेक्शन 5 मध्ये. ओके, सेक्शन 6 जागेची पाहणी किंवा स्पॉट इन्स्पेक्शन. ठीक आहे, मग आता तक्रार झालेली आहे तर ते कुठे तो इन्सिडेंट घडला असेल तर त्याची पाहणी वगैरे करण्यासाठीच्या काय प्रोसिजर आहे. ओके, ते दिलेलं आहे 6 मध्ये. DM, SDM, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट, DYSP आणि वरील दर्जाच्या अधिकाऱ्याने आपल्या अधिकार क्षेत्रात स्वतः घटनास्थळी भेट द्यावी. ठीक आहे, इथे स्वतः लिहिलंय ते महत्त्वाचं आहे. आणि घटनास्थळी भेट द्यावी. कोण आहे, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा DYSP. हे दोन जरी लक्षात ठेवले, जिल्हाधिकारी किंवा DYSP यांच्या वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्याने या ठिकाणी, यांनी किंवा यांच्या वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्याने या ठिकाणी भेट द्यायची आहे. ओके, आणि अहवाल राज्याला द्यायचा आहे. पीडित लोकांची यादी बनवायची आहे, किती नुकसान झालेलं आहे प्रॉपर्टीचं वगैरे. पोलीस पेट्रोलिंगचे आदेश द्यायचे तशा भागामध्ये. साक्षीदार जो असेल त्याची मदत करणं किंवा त्याला प्रोटेक्शन देणं आणि पीडितांना तात्काळ काहीतरी मदत देणं, हे सगळं याच्यामध्ये येईल सेक्शन 6 मध्ये. ठीक आहे, ओके, तर हे काय नाही, फॅक्च्युअल डेटा आहे. एवढी लाईन लिहून घ्या, ही वरची जी लाईन आहे ती जरी लिहिली तरी चालणार. ठीक आहे, खालचं तुम्ही, हे थोडंसं जनरल आहे त्याच्यामुळं हे तुम्ही असं पण गेस करू शकाल, पण हे कोणत्या दर्जाचे अधिकारी आहे आणि त्यांनी स्वतः घटनास्थळाला भेट द्यायची हे एवढं तरी लिहून घ्या. ओके, नेक्स्ट 7 नंबर. आता तपास अधिकारी. ठीक आहे, आता बघितलं आपण. बघा, पहिली गोष्ट तर इथे तक्रार झाली 5 मध्ये, बरोबर. त्याच्यानंतर स्पॉट इन्स्पेक्शन झालं 6 मध्ये. मग आता केसचा तपास करावा लागेल, अन्वेषण. ठीक आहे, इन्स्पेक्शन. मग आता केसचा तपास कोण करेल, तर कोणी पण नाही करणार. ठीक आहे, तर त्याच्यासाठी सरकारने आदेश देऊन ठेवलेले की DYSP और अबव रँकचा अधिकारी. ठीक आहे, हा खूप महत्त्वाचा फॅक्ट आहे. याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, ही लाईनच तुम्हाला प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनमध्ये विचारलेली होती की इन्स्पेक्शन कोण करेल, तर DYSP किंवा त्याच्या वरच्या दर्जाचा अधिकारी या ठिकाणी त्याचा तपास करेल. ठीक आहे, आणि त्यांची नेमणूक कोण करेल, म्हणजे यांना अपॉइंट कोण करेल. ठीक आहे, तपासासाठी यांना अपॉइंट करावं लागेल ना, तर मग नेमणूक कोण करेल, एक तर राज्य सरकार करेल किंवा DGP करेल किंवा SP करेल. ठीक आहे, म्हणजे सुपरिटेंडंट ऑफ पोलीस. शक्यतो SPच करता, जर तुम्ही प्रॅक्टिकली बघितलं असेल तर. जे SP असतं ते DYSPंना तपासासाठी अपॉइंट करतात. ठीक आहे, अनुभव, क्षमता आणि न्याय यांचे पालन करणे. ठीक आहे, आता त्यांचं काम काय असेल की अनुभव, क्षमता आणि न्याय तत्त्वे यांचं पालन करणे आणि 30 दिवसांच्या आत अहवाल SP ला सादर करणे. किती दिवसांच्या आत आहे, 30. कोणाला सादर करायचं आहे, SP ला, सुपरिटेंडंट ऑफ पोलीस. ठीक आहे, मग SP कडून अहवाल DGला अहवाल द्यायचा आहे. ठीक आहे, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. SP कडून डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला अहवाल द्यायचा आहे. ओके, त्याच्या तपासणीचे अवलोकन कोण करते, मग आता इथून पुढे कोण अवलोकन करेल त्याच्या तपासणीचं, गृह सचिव किंवा समाज कल्याण सचिव, डायरेक्टर ऑफ प्रोसिक्युशन, इन्चार्ज ऑफ प्रोसिक्युशन और DGP. ठीक आहे, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. तर हे सगळे यांच्या तपासाचं अवलोकन करतील. ठीक आहे, इथे आपण ऑब्लिक केलेलं आहे, याचा अर्थ याच्यातले सगळे करू शकता किंवा याच्यातील कोणी एक करू शकतं. ठीक आहे, समजलं.
ओके, 7 नंबरमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, 7 इम्पॉर्टंट आहे म्हणून मी परत एकदा सांगतोय. 7मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की तपास कोण करेल त्या खटल्याचा, तर तपास करेल DYSP किंवा त्याच्यावरचा अधिकारी. त्याला अपॉइंट कोण करेल, तर त्याला अपॉइंट करायचा अधिकार राज्य सरकारला आहे, DGPला आहे किंवा SP ला आहे. ठीक आहे, 30 दिवसांच्या आत त्याने अहवाल द्यायचा आहे SPला आणि SP कडून तो अहवाल दिला जाईल DGला. ठीक आहे, तर ही अशी प्रोसेस आहे, ही एवढी लक्षात ठेवा. याच्यावरती तुमचा एक क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे, मग आता बघा पुढच्या काही सेक्शन्समध्ये ना आपल्याला एक टेबल दिलेला आहे, आपल्याला हा टेबलच्या फॉर्ममध्येच लिहायचा आहे. ठीक आहे, आता बघा याच्या आधीच्या कायद्यांमध्ये पण मी बऱ्याच ठिकाणी असे टेबल बनवून दिलेले आहे तुम्हाला. ठीक आहे, टेबल मी का बनवतो, कारण हे आपल्या डोक्यात फीड व्हायला ना हे खूप सोपं होऊन जातं. ठीक आहे, हे जर आपण असं लाईनच्या फॉर्ममध्ये लक्षात ठेवलं ना, तर जस्ट असं निबंधाच्या फॉर्ममध्ये की काहीच असं डायग्रॅमॅटिक नाही किंवा असं स्ट्रक्चरली ऑर्गनाइज्ड नाही, जस्ट असे ओळीच्या ओळी लक्षात ठेवलं जातं, तर ते खूप अवघड होऊन जातं. ठीक आहे, तर त्यालाच मी थोडंसं सोपं करून टेबलच्या फॉर्ममध्ये बनवलं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला इथे 4 कॉलम बनवायचे आहे. 4 कॉलम कोणते आहे, पहिला तर टायटलसाठी राहील, दुसरा आहे संरक्षण सेल म्हणजे प्रोटेक्शन सेल फॉर SC/STs, तिसरा आहे मध्यवर्ती अधिकारी म्हणजे नोडल ऑफिसर, आणि चौथा आहे स्पेशल ऑफिसर म्हणजेच विशेष अधिकारी. ठीक आहे, सेक्शन पण दिलेले आहे. आता हे तुम्ही लागलं तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही बनवू शकता, एकच टेबल आहे. ठीक आहे, एवढंच आहे, एवढीच स्लाईड आहे. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवलं तर आपला एखादा क्वेश्चन याच्यातून सहज सुटू शकतो. ठीक आहे, तर मग तुम्ही पॉज करून हे डायग्राम ड्रॉ करून घ्या, मी तसं एक्सप्लेन करतोय. ठीक आहे, आता बघा सेक्शन 8 दिलेलं आहे इथे, सेक्शन 9 दिलेलं आहे आणि त्याच्या पुढे सेक्शन 10 दिलेलं आहे. ठीक आहे, बघा आपण इथपर्यंत आलो होतो 7 पर्यंत. ठीक आहे, 10 नंतर पुढे असणारे 11, 12, पण आपण इथे मी त्याला टेबलच्या फॉर्ममध्ये घेतलंय, बस इतकाच बदल केलेला आहे, बाकी काही नाही. ठीक आहे, मग आता सेक्शन 8मध्ये काय दिलेलं होतं, प्रोटेक्शन सेल. ठीक आहे, म्हणजे संरक्षण सेलची निर्मिती, हे दिलं होतं सेक्शन 8मध्ये. सेक्शन 9मध्ये काय दिलं होतं, नोडल ऑफिसरची अपॉइंटमेंट, आणि सेक्शन 10मध्ये काय दिलेलं होतं, स्पेशल ऑफिसरची अपॉइंटमेंट. ठीक आहे, तुम्ही हे इंग्लिशमध्येच लिहा बरं का, म्हणजे हे दोन्ही भाषेमध्ये लिहा, कारण मी तुम्हाला सांगतो, कारण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जर बघितले ना, तिथं मराठीमध्ये सुद्धा त्यांनी ना, इथे मध्यवर्ती अधिकाऱ्याला सुद्धा मराठीमध्ये सुद्धा त्यांनी नोडल ऑफिसर असं नोडल असं लिहून त्यांनी प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे, त्याच्यामुळे हे तुम्ही दोन्ही भाषेत लिहून घ्या, काही बिघडणार नाही. ओके, हे बघा पुढचा पॉईंट बघा, याच्यामध्ये दिलं की कुठे याची अपॉइंटमेंट होईल. ठीक आहे, लोकेशन, तर ते आपल्याला बघायचं आहे. तर संरक्षण सेल कुठे असेल, ॲट द स्टेट हेडक्वार्टर्स. स्टेट हेडक्वार्टर्स म्हणजे राज्य मुख्यालयाच्या ठिकाणी. राज्य मुख्यालय म्हणजे ज्या ठिकाणी राज्याची राजधानी असते त्या ठिकाणी कार्यालयांचं मुख्यालय असतं. ठीक आहे, सचिवालय वगैरे, तर मग त्या ठिकाणी संरक्षण सेलची निर्मिती त्या ठिकाणी होईल. ओके, त्याच्यानंतर जो मध्यवर्ती अधिकारी आहे, नोडल ऑफिसर, त्याच्यामध्ये काय पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की शक्यतो तो अनुसूचित जमाती जातीमधीलच असावा, शक्यतो तो SC/ST असावा. ठीक आहे, हे इथे शक्यता सांगितलेली. ठीक आहे, मग इथे शक्यतोच्या ऐवजी तुम्हाला SC/STच असावा असं जर स्टेटमेंट आलं तर ते रॉंग होईल. ठीक आहे, शक्यतो तो असावा असं दिलंय, त्यामुळे तुम्ही ते तसंच लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर स्पेशल ऑफिसर. स्पेशल ऑफिसर बद्दल काय आहे बघा, की स्पेशल ऑफिसर अपॉइंट होईल आयडेंटिफाईड एरियासाठी जिल्हा पातळीवर. ठीक आहे, कुठे, आयडेंटिफाईड एरियासाठी. आता आयडेंटिफाईड एरिया आपण बघितला होता. ठीक आहे, आठवून बघा, आयडेंटिफाईड एरिया आपण बघितलेला आहे, त्याची डेफिनेशन सुद्धा बघितलेली. हे बघा 2C मध्ये ती डेफिनेशन दिलेली होती या ठिकाणी. आयडेंटिफाईड एरिया म्हणजे राज्य सरकारला अत्याचार होतील असा वाटणारा प्रदेश. ठीक आहे, राज्यातला एखादा भाग असेल जो अत्याचारासाठी तिथे प्रोन आहे. ठीक आहे, तिथे होण्याची शक्यता जास्त आहे, तर असं एरिया राज्य सरकार आयडेंटिफाईड एरिया म्हणून घोषित करतं. तर मग त्या ठिकाणी कोणाची नियुक्ती केली जाईल, स्पेशल ऑफिसरची, विशेष अधिकाऱ्याची. ओके, मग आता बघा यांच्या नियुक्त्या कोण करत आहे. नियुक्ती या ठिकाणी तिन्ही ठिकाणी कॉमन आहे, इकडे पण राज्य सरकार आहे, इकडे पण राज्य सरकार आहे आणि इकडे पण राज्य सरकार आहे. ठीक आहे, तिन्ही ठिकाणी राज्य सरकार करणार आहे. इनचार्ज. ठीक आहे, तर मग आता हे कोणाच्या नियंत्रणाखाली असेल, बरोबर. मग आता जे प्रोटेक्शन सेल आहे त्याचं इन्चार्ज कोण असेल, तर त्याचा इन्चार्ज शक्यतो DGP किंवा IG यांच्या नियंत्रणाखाली असेल. ठीक आहे, जे प्रोटेक्शन सेल बनेल ते DGP व IG यांच्या नियंत्रणाखाली असेल. ठीक आहे, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आणि इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस. ठीक आहे, तर यांच्या नियंत्रणाखाली प्रोटेक्शन सेल असणार आहे. त्याच्यानंतर जो मध्यवर्ती अधिकारी तो शक्यतो कोण असावा, तर सचिव लेवलचा अधिकारी असावा, सचिव लेवलचा अधिकारी असावा असं कायद्यात दिलेलं आहे. ठीक आहे, सेक्रेटरी दर्जाचा अधिकारी पाहिजे. त्याच्यानंतर जो विशेष अधिकारी आहे तर तो कोण असावा, तो ADM दर्जाचा अधिकारी असावा. EDM म्हणजे कोण, ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट,
म्हणजे अतिरिक्त जिल्हाधिकारी. ठीक आहे, तर यांच्या दर्जाचा तो अधिकारी असावा. हे यांचे दर्जे पण दिलेले आहेत, तर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, कोण आहे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. इतर कामे, आता त्यांना अजून काय काय कामे करायची बरोबर. जनसेवकाच्या स्वेच्छेने केलेल्या दुर्लक्षतेची आणि रिटर्न तक्रार नोंदवून न घेतल्यास SP ने घेतलेल्या ॲक्शनची चौकशी करणे. महिन्याच्या 20 तारखेच्या आत नोडल अधिकाऱ्याकडे अहवाल सोपवणे. ठीक आहे, म्हणजे काय बघा की जनसेवकाने दुर्लक्ष केले. ठीक आहे, आपण इकडे वरती ती केस बघितली होती की एखाद्या अधिकाऱ्याने समजा तपास नोंदवून नाही घेतली. ठीक आहे, केस नोंदवून नाही घेतली किंवा दुर्लक्ष केलं, तर मग अशा ठिकाणी आपण बघितलं होतं की त्या अधिकाऱ्यावरती सुद्धा तक्रार दाखल केली जाते. ठीक आहे, मग त्याची तक्रार कोण गव्हर्न करेल, तर ते प्रोटेक्शन सेल करतील. ठीक आहे, आणि त्याच्यासोबतच त्या तक्रारीवर SP ने, त्या जिल्ह्यातल्या SP ने त्या तक्रारीवर काय ऍक्शन घेतली, तर ती सुद्धा त्याची सुद्धा नोंद घ्यायचं काम कोण करेल, तर प्रोटेक्शन सेल करेल. ठीक आहे, आणि यांना काय काम दिलेलं आहे, 20 तारखेच्या आत नोडल अधिकाऱ्याकडे अहवाल सोपवणे. ठीक आहे, मग आता नोडल अधिकारी म्हणजे यांच्याकडे त्यांनी अहवाल सोपवायचा आहे. ठीक आहे, जे सेक्शन 9 मध्ये दिलेले. आता बघा, नोडल अधिकाऱ्याचं काय काम आहे, दर 3 महिन्याला म्हणजे क्वार्टरली अवलोकन झालेले अहवाल सादर करणे, केसेसची स्थिती, कायदा सुव्यवस्थेची स्थिती, तात्काळ मदत, पुरवलेल्या बिगर सरकारी संस्थांची कामगिरी. ठीक आहे, म्हणजे आता यांचं काय आहे, यांचं ओव्हरऑल ऑब्झर्वेशनचं काम आहे. दर 3 महिन्याला यांनी अवलोकन करायचंय, इन्स्पेक्शन करायचंय की सध्या केसेसची काय स्थिती आहे, कायदा व्यवस्थेची काय स्थिती आहे, NGOंना जे आपण मदत करतोय तर त्यांचं काय काय चाललेलं आहे. ठीक आहे, ते सगळं कामकाज यांनी बघायचंय. ओके, त्याच्यानंतर विशेष अधिकाऱ्याचं काय काम आहे, DM किंवा SP, इतर अधिकारी, समिती, समन्वय यांच्यातील समन्वयाची जबाबदारी, तत्काळ मदत करण्याची जबाबदारी, जागृती केंद्र स्थापन करणं म्हणजे अवेअरनेस सेंटर स्थापन करायचं काम आहे यांचं. अवेअरनेस सेंटर कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी, बिगर सरकारी संस्थांशी समन्वय साधणे म्हणजे NGOशी कोऑर्डिनेशन, हे सुद्धा यांचं काम आहे. ठीक आहे, आता ही जी इतर कामे नावाचा जो कॉलम आहे आपला, तो थोडासा एक सेकंड. तर आपली जे इतर कामे नावाचा कॉलम आहे हा थोडासा जेनेरिक होता. ठीक आहे, त्याच्यामुळे हा जरी नाही लक्षात ठेवला तरी चालेल, पण ही वरचे जे पॉईंट्स आहे हे शक्यतो परत वाचून पॉट करून घ्या, कारण याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, यांचे सेक्शन्स पण विचारले जाऊ शकतात, ते कुठे अपॉइंट होता, त्यांची नियुक्ती कोण करतं आणि ते कोण असतं, हे सगळं आपल्याला विचारलं जाऊ शकतं. ओके, ठीक आहे. आता 12 नंबरचं सेक्शन बघा. 12 नंबरच्या सेक्शनमध्ये काय दिलेलं आहे की जिल्हा प्रशासनाचे उपाय. ठीक आहे, आता जिल्हा प्रशासन काय काय कामगिरी करेल. सगळ्यात पहिली गोष्ट, FIR रजिस्ट्रेशन कोण करेल, SP, सुपरिटेंडंट ऑफ पोलीस. FIR रजिस्ट्रेशन. तपास अधिकारी कोण असेल, तर जो SP त्याला अपॉइंट करेल तो तपास अधिकारी असेल. ठीक आहे, तपास अधिकारी अपॉइंटेड बाय SP. ठीक आहे, हा पॉईंट महत्वाचा आहे, याच्यावरती प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर त्या घटनास्थळाला भेट देण्याचं काम कोणाचं आहे, SP किंवा DM या दोघांचं आहे. ओके, SP किंवा DM. मदत, आता त्यांना काही मदत लागत असेल तर पैसे किंवा इतर, आणि पुनर्वसना आणि मदत. ठीक आहे, आता हे सगळं जेनरिक आहे. त्याच्यानंतर बघा, SP, SDM, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट हे करतील. स्पेशल कोर्टास पुनर्वसन आणि मदत रिलेटेड अहवाल सादर करायचं काम कोणाचं आहे, DM, SDM, एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट यांचं आहे. ठीक आहे, आता हे जस्ट तुम्ही ना हे फॅक्ट्स लिहून घ्या. ठीक आहे, याच्यामध्ये असं एक्सप्लेन करण्यासारखं काय नाही आहे की कोण काय काम करायचं आहे, हे इथं फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन दिलेली, कन्सेप्च्युअल त्याच्यामध्ये समजून सांगण्यासारखं काही नाही, आणि याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, आणि माझ्या मते हे तपास अधिकाऱ्याची नियुक्ती कोण करतं, अपॉइंटेड बाय SP, या लाईनवरती प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, तर पुढच्या वर्षी इतर 2-3 लाईन्स ज्या आहेत त्याच्यावरती सुद्धा येऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही ह्या लाईन लक्षात ठेवा की कोण काय काय करते. ठीक आहे, कोर्टाची मदत कमी असल्यास पूर्ण मदतीचा आदेश देतं. ठीक आहे, कोर्ट मदत कमी असल्यास पूर्ण मदतीचा आदेश देतं. ठीक आहे, मग आता समजा प्रशासनाने जी काही मदत केली आहे तर ती जर कोर्टाला असं वाटलं की ती अपुरी आहे, तर मग त्या ठिकाणी कोर्ट आदेश देऊ शकतो प्रशासनाला की तुम्ही अजून जास्त आर्थिक मदत करा असं. ठीक आहे, तर ही गोष्टी कोर्ट करू शकतो. त्याच्यानंतर 13 नंबरचं सेक्शन बघा, पुरेशा ॲप्टिट्यूडचा स्टाफ निवडणे आणि राज्य सरकारची जबाबदारी. ठीक आहे, म्हणजे कोणाला निवडायचं आहे हे राज्य सरकारने निवडायचं आणि त्याच्यामध्ये पुरेसा ॲप्टिट्यूड असले पाहिजे. ठीक आहे,
ॲप्टिट्यूड म्हणजे काय, तर त्याची थोडीशी ॲबिलिटी असली पाहिजे अशा केसेस डील करण्याची. तर असाच स्टाफ निवडायचा या केसेससाठी. ओके, हे दिलं आहे 13मध्ये. 14मध्ये काय बघा, राज्य सरकारची जबाबदारी. आता राज्य सरकारला काय जबाबदारी दिलेली आहे, SPP, DM, SDM, SP इतर अहवाल, मदत, पुनर्वसन, तपास यातील त्रुटी. ठीक आहे, आता यांच्यातील काही त्रुटी असतील तर त्या सादर करायचं आहे राज्य सरकारला. आणि त्याच्यानंतर 15मध्ये काय दिलेलं आहे, राज्य आपत्ती योजना. तर हे काय नाही, 15मध्ये राज्य आपत्ती योजना आहे, तर ते आपण लक्षात ठेवू बस, त्याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही. 16, ठीक आहे, आता हा थोडासा महत्त्वाचा पॉईंट आहे. 16मध्ये काय बघा, राज्य पातळीवर देखरेख आणि दक्षता समिती. ठीक आहे, आता हे तर झालं आपण जिल्हा पातळीवर कोण काय काय काम करते. ठीक आहे, आता तसं राज्य पातळीवर काय काय काम चालेल ते दिलंय 16मध्ये. हाय पॉवर्ड विजिलन्स अँड मॉनिटरिंग कमिटी ऑफ द स्टेट ही कुठे असेल, राज्य पातळीवर. ठीक आहे, मग हिची नियुक्ती कोण करेल, राज्य सरकार करेल. त्याचं चेअरमन कोण असेल, चेअरमन स्वतः मुख्यमंत्री किंवा युनियन टेरिटरीचे ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे प्रशासक असतील. ठीक आहे, समजतंय का, चेअरमन कोण असेल, तर या ठिकाणी मुख्यमंत्री स्वतः असतील, पण दिल्लीसारख्या युनियन टेरिटरीमध्ये तिथले डेप्युटी गव्हर्नर जे असतील. ठीक आहे, कारण इथे युनियन टेरिटरीचे प्रशासक म्हटलेले आहे, तिथले CM नाही म्हटलेले. ठीक आहे, तर मग त्यामुळे ते येतील तिथे. ओके, मग सदस्य, आता सदस्य कोण असतं बघा, ही जी विजिलन्स कमिटी आहे स्टेट लेवलवरची, इथे आपण चेअरमन तर मुख्यमंत्री साहेब आहे असं बघितलं. मग आता सदस्य कोण आहे, सदस्य आहे गृह, वित्त, समाज कल्याण मिनिस्टर्स. ठीक आहे, म्हणजे हे जे काही मंत्री आहे या विभागांचे, तर हे याचे सदस्य आहे. त्याच्यात अजून एक फॅक्ट कोणता आहे, याच्यावरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, हा तुम्हाला फॅक्ट लक्षात ठेवायचा आहे, 25 पेक्षा जास्त सदस्य नसावे. ठीक आहे, म्हणजे ॲट मॅक्स किती सदस्य असू शकतात, 25. ओके, सर्व SC ST निर्वाचित खासदार आमदार विधान परिषदेतील सुद्धा, हे सुद्धा याचे सदस्य असतील. ठीक आहे, म्हणजे त्या राज्यातले सर्व SC ST आमदार खासदार. ठीक आहे, आणि आमदारांमध्ये विधान परिषद असेल आणि तिथले सुद्धा आमदार असतील तर ते सुद्धा, तर हे सुद्धा याचे सदस्य असतील. ओके, पण 25 पेक्षा जास्त नसावे, हे तुम्ही लक्षात ठेवायचे. नेक्स्ट काय आहे की मुख्य गृह सचिव, DGP, NC ST चे संचालक व उपसंचालक. ठीक आहे, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट अँड नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब्स यांचे संचालक आणि उपसंचालक ते सुद्धा असतील. समन्वयक कोण असेल, SC ST कल्याण व विकास विभागाचे सचिव यांची समन्वयक म्हणून जबाबदारी आहे, कोऑर्डिनेटर. ठीक आहे, किती वेळा त्यांनी भेट घ्यायची, वर्षातून कमीत कमी 2 वेळा. ठीक आहे, आता हा 2 वेळा जो आहे हा फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवा, कारण याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो की जास्तीत जास्त वर्षातून 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा किंवा 6 महिन्यातून 1 वेळा, तर असं काही पण विचारलं जाऊ शकतं. तर तुम्ही ही लाईन अशी लक्षात ठेवा की वर्षातून कमीत कमी 2दा त्यांनी भेटणं महत्त्वाचं आहे. हां, आणि हे काय करतील, अवलोकन करतील, रिव्ह्यू करतील सर्व बाबींचं, म्हणजे या आधीच्या जिल्हा पातळीवर कसं काम चाललंय, प्रत्येक कमिटी तिचं काम करते का. ठीक आहे, तर हे सगळ्यांचं रिव्ह्यू करायचं काम या राज्य हाय पॉवर्ड विजिलन्स कमिटीचं आहे. ठीक आहे, देखरेख व दक्षता समितीचं आहे. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला याच्यात लक्षात काय ठेवायला लावले, लक्षात ठेवायला मी तुम्हाला 3 पॉईंट लावलेले आहे की हे जे राज्य देखरेख समिती असेल तर हिचा चेअरमन कोण असतो, मुख्यमंत्री किंवा युनियन टेरिटरीचा प्रशासक, 25 पेक्षा जास्त सदस्य नसावे, आणि त्याच्यातून वर्षातून कमीत कमी 2 वेळा भेटणं कंपल्सरी आहे. हे 3 जरी पॉईंट तुम्ही लक्षात ठेवले तरी बऱ्यापैकी तुमचे क्वेश्चन सुटू शकतात. ओके, ठीक आहे, आय होप तुम्ही हे लिहित चालले. ठीक आहे, कारण मी थोडंसं फास्ट घेतोय असं तुम्हाला वाटत असेल, पण माझी अपेक्षा आहे की तुम्ही ते लिहून घ्यावं सर्व नोट्स. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला नंतर रिव्हिजन करताना परत इकडे तिकडे बघायची गरज नाही. ठीक आहे, तुमच्याच नोट्स सफिशियंट होऊन जातील. 17, आता जिल्हा पातळीवरती देखरेख समिती. आता हे बघा, ही जशी राज्य पातळीवरती देखरेख समिती होती तशी जिल्हा पातळीवरती सुद्धा एक देखरेख समिती आहे. ठीक आहे, आता हिचं काय कामकाज आहे किंवा कसं चालतंय हे दिलंय 17मध्ये. जिल्हा पातळीवर देखरेख समिती व दक्षता समिती. DM हिचे चेअरमन असणारे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे जिल्हाधिकारी. ओके, दर 3 महिन्याला कमीत कमी एकदा भेटते. ठीक आहे, दर 3 महिन्याला कमीत कमी एकदा. ठीक आहे, आपण बघितलं होतं राज्याची कधी आहे, वर्षातून 2 वेळा भेटायचंय. ठीक आहे, आणि इथे 3 महिन्यातून एकदा, म्हणजे वर्षातनं किती वेळा होईल, वर्षातनं 4 वेळा होईल. ठीक आहे, समजतंय का. मग हे असं तुम्ही हे लक्षात ठेवा बरं का, हे फॅक्ट, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. म्हणजे इथलं वाक्य तुम्हाला इकडे विचारलं जाऊ शकतं आणि इकडचं वाक्य तुम्हाला इकडे विचारलं जाऊ शकतं, आणि तुम्हाला ते ट्रू वाटेल कारण तुम्ही ते वाचलेलं असणार कुठेतरी. पण मग नक्की कुठलं काय आहे हे तुम्ही एक्झॅक्ट फिक्स डोक्यात ठेवायचं, म्हणजे आपण कन्फ्यूज होणार नाही.
सर्व बाबींवरती अवलोकन करायचं काम आहे. सदस्य कोण असणार आहे? MP असणार आहे, खासदार, MLA म्हणजे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे आमदार आपले विधानसभेतले, आणि MLC म्हणजे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे विधान परिषदेतले आमदार. ठीक आहे, हे सगळे याचे सदस्य आहे. SP असणार आहे. 3 ग्रुप A वाले स्टेट मधले ऑफिसर असणार आहे. ठीक आहे, ग्रुप A सर्व्हिसेस मधले SC ST ऑफिसर्स ते सुद्धा याचे मेंबर असणार आहे. 5 नॉन ऑफिशियल्स. ठीक आहे, मग ते पण SC ST पाहिजे, पण ते नॉन ऑफिशियल्स म्हणजे सरकारी सेवक नको. ठीक आहे, तर प्रतिष्ठित व्यक्ती असतील. आणि त्याच्यानंतर 3 NGOs. ठीक आहे, 3 NGO पाहिजे, पण त्या नॉन SC ST पाहिजे. ठीक आहे, आता हे पण तुम्हाला थोडंसं फॅक्च्युअल आहे, ते लक्षात ठेवायचं. आणि याचा सेक्रेटरी असेल जिल्हा समाज कल्याण अधिकारी, हा या कमिटीचा सेक्रेटरी असेल. ओके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी. ठीक आहे, तर ही इन्फॉर्मेशन लिहून घ्या, 2दा-3दा वाचा, म्हणजे ते तुम्हाला क्लिक होईल डोक्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट 18 नंबर, हा पण पॉईंट महत्वाचा आहे. 18 नंबरच्या सेक्शन मध्ये काय आहे? नुकसान भरपाई. ठीक आहे, नुकसान भरपाई किती मिळेल, काय मिळेल, कसे आहे. ठीक आहे, मग आता बघा, जर इतर गुन्हे असतील तर 25,000 मिळेल. ठीक आहे, इतर गुन्ह्यांसाठी किती दिले? 25,000. विनयभंगाचा गुन्हा असेल किंवा ज्या गुन्ह्यामध्ये IPC नुसार 10 वर्षापेक्षा जास्त एवढी मोठी शिक्षा होत असेल, तर अशा गुन्ह्यांमध्ये 50,000ची नुकसान भरपाई मिळेल शासनाकडून. आणि जर घरातलं न कमवणारा सदस्य असेल, त्याचा मृत्यू झाला, बरोबर, किंवा त्याचा 100% अपंगत्व आलं, किंवा खोटी साक्ष देऊन त्याला शिक्षेला हे केलं, ठीक आहे, त्याला शिक्षा झाली, तर अशा केसेसमध्ये, किंवा त्यांचं पाणी दूषित केलं गेलं, तर अशा वेळी या सगळ्या केसेसमध्ये 1 लाख रुपये त्याला नुकसान भरपाई मिळेल. ठीक आहे, 1 लाख कोणाला मिळेल? न कमावता सदस्य असणार. ठीक आहे, जो कमवत नाहीये असा मेंबर घरातला असेल तर. आणि घरातला कमावता सदस्य असेल, ठीक आहे, तर तेव्हा 2 लाख रुपये नुकसान भरपाई मिळते. ठीक आहे, कळतंय का? आता हे फॅक्ट तुम्ही खूप इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा, कारण याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, अजून काय आहे की घर बांधून देणे. समजा घराचं जर काही नुकसान झालं असेल तर घर बांधून देणं ही सुद्धा जबाबदारी आहे सरकारची. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट काय आहे? बलात्कार, मर्डर, कत्तल, दरोडा, कायम अपंगत्व यांनी पीडित व्यक्तीसाठी वरील भरपाई सोबतच आणखी भरपाई. ठीक आहे, आता वरील भरपाई तर मिळेलच, पण सोबत अजून काय काय मिळणार आहे? 1,000 रुपये महिना पेन्शन. ठीक आहे, पेन्शन मिळेल विधवा व अवलंबित व्यक्तींना. ठीक आहे, समजा घरातला कमावता व्यक्ती मेला आणि त्याच्यानंतर तिथे घरात महिला शिल्लक राहिली, तर तिला इतके 2 लाख रुपये तर हे वर्षे मिळतीलच. ठीक आहे, पण त्याच्यासोबतच 1 लाख रुपये प्रति महिना पेन्शन मिळेल तिला. ठीक आहे, किंवा रोजगार मिळेल, किंवा शेतीची जमीन मिळेल, किंवा मुलांच्या शिक्षणाचा खर्च मिळेल. ठीक आहे, हे कोणतीही गोष्ट मिळू शकते जशी अवेलेबल आहे तसं. परत 3 महिन्यांचे भांडे, तांदूळ, डाळ, गहू इत्यादी सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे, हे सुद्धा मिळणार आहे. तर हे तुम्ही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन लिहून घ्या. ठीक आहे, हा जो कॉलम आहे ना, हा खूप महत्त्वाचा आहे, कारण का नुकसान भरपाई याच्यामुळेच बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की या कायद्याचा दुरुपयोग जो होतोय तो याच्यासाठी होतोय, कारण याच्यामध्ये डायरेक्ट शासनाकडून इतके पैसे मिळताना, तर मग काही लोक त्याच्यामुळे खोट्या केसेस सुद्धा करतात ह्या ॲट्रॉसिटी कायद्याचा वापर करून. तर असं सुद्धा आरोप झालेले आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे हे तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी किती रुपये नुकसान भरपाई मिळते हे तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट काय आहे? 2015ची घटना दुरुस्ती नाही, 2015ची दुरुस्ती. तर मग आता 2015 मध्ये यांनी याच्यामध्ये चेंज केला, नवीन अनुसूची निर्माण करून IPC अंतर्गत येणाऱ्या अपराधांना शिक्षा देण्यात येते असे नमूद केले. ठीक आहे, याच्यामध्ये ना एक अनुसूची म्हणजे एक शेड्यूल निर्माण केला अजून एक या कायद्यामध्ये, आणि त्याच्यात असं लिहिलं की IPC अंतर्गत येणारे जर हे काही गुन्हे असतील तर त्यांना सुद्धा या ठिकाणी शिक्षा होईल. ठीक आहे, तर हे काही जास्त महत्वाचं नाहीये, मी जस्ट आपलं कम्प्लिशनच्या याच्यासाठी हे तुम्हाला पूर्ण करून दिलेलं आहे. ठीक आहे, हे जास्त काही महत्वाचं नाही, जस्ट एवढं लक्षात ठेवा की 2015ची जी दुरुस्ती होती ती IPCच्या अंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांसाठी होती. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल. आता हा या ठिकाणी आपला पार्ट 1 संपलेला आहे. आपण आता पार्ट 2 याच्यानंतर तुम्ही लगेचच सुरू करा, ज्याच्यामध्ये आपण SC ST अॅट्रॉसिटीज ऍक्ट याच्यावरती आलेले सर्व काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे, जे तुम्हाला स्लाइडवरती दिसत आहे हे सगळे प्रश्न 2012 ते 2019च्या परीक्षांना आलेले आहे.
PSIच्या असो किंवा राज्यसेवेच्या असो. ठीक आहे, तर ते आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. एक एक प्रश्न घेऊन तो सॉल्व्ह करणार आहोत आणि त्याचं आन्सर आपल्या नोट्समधनं कसं सुटतं आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही पार्ट 2 वाला व्हिडिओ पण लगेच बघा. ठीक आहे, आणि पार्ट 1 जो थेअरी पार्ट आहे याच्यामध्ये जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल किंवा कोणती गोष्ट समजली नसेल तर मला तुम्ही खाली कमेंट करू शकता. ठीक आहे, किंवा तुम्ही परत एकदा हा व्हिडिओ बघा तर तुमच्या डोक्यात अजून एकदा चांगल्या प्रकारे हे क्लिअर होऊन जाईल. ओके, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हे कंटेंट आवडत असेल तर तुम्ही याला लाईक सुद्धा करू शकता आणि चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करू शकता. ठीक आहे, थँक्यू.